गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन. आज आपल्या रेकी लेवल वनच्या लास्ट डेच्या मॉर्निंग सेशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सो हा हप्ता कसा गेला सगळ्यांना? खूप लवकर गेला का हवी? ऍक्च्युली वर्षच लवकर चाललंय की. अं, आता आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून काय करणार तुम्ही? आई कम ऑन स्माइल. चेहरे एवढी सिरियस नाही ठेवायचे. मी 7 चक्रावरामध्ये सांगितलं, हसत जा. जीवनामध्ये काय प्रॉब्लेम येतात. हा? चला ठीक आहे. तर बघा, आजचा दिवस सर्वात महत्वाचा दिवस. मी 5 दिवस काय काय मेहनत घेतली तुमच्यावर. ऍक्च्युली मीच मेहनत जास्त घेतली तर बघा. गुरुचं काम असतं फक्त रस्ता दाखवायचं. चालायचं तुम्हाला आहे. गुरु फक्त सांगेल इथे ते रस्ता आहे. तर छान प्रॅक्टिस करा. ओके. खूप सुंदर सुंदर प्रॅक्टिकल्स आहेत. नोट्स बऱ्याच लोकांना आले आहेत. कुणा कुणाला नोट आली नाही? मॉर्निंग बॅचचं बघा, काल मॉर्निंग बॅचला सांगितलं, ज्यांनी मेसेज केलं त्यांना नोट्स आले आहेत. बाकीच्या लोकांना संध्याकाळपर्यंत येऊन जातील, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आले आहेत का नोट्स? नोट्स आवडल्या? आता मी सांगेन कसं करायचं. आल्या की नाही नोट्स? कुणालाच नाही आल्या? नाही आल्या? पाठवलं होतं सोनल मॅम तुम्ही नाव तुमचं? कधी पाठवलं होतं? अं? आले की नाही? मॉर्निंग बॅच ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केला मी सगळ्यांना पाठवलं. ओके. ज्यांनी ज्यांनी लेट मेसेज केला त्यांना येऊन जाईल. ओके. काही टेन्शन घेऊ नका. नसेल आलं तर परत मेसेज करा. भेटून जाईल. ओके. चला, आता जरी जेही स्क्रीनवर दाखवणार आहे ते नोट्स मध्ये असणार आहे. आता आज काही लिहित बीत नका बसू. फक्त मी सांगेल त्या प्रॅक्टिस करायच्या आहेत. ओके. आणि खूप सुंदर प्रॅक्टिस आहे. मन लावून केलं खूप छान रिझल्ट येतात. इतरांना आले तर तुम्हाला येणार आहे. ओके. तर खूप व्यवस्थित करायचं आहे. बऱ्याच सगळ्या प्रॅक्टिसेस आहे. जसं पुढे भविष्यात सोपं वाटेल तसं करायचं आहे. ओके. चला, ज्यांना नेट नोट्स आणले टेन्शन नका घेऊ. येऊन जातील संध्याकाळपर्यंत, आरामात येऊन जातील. ओके. चला, आता बऱ्याच सगळ्या प्रॅक्टिस आहे. खूप सुंदर सुंदर आहे. आज तरी थोडा सहभाग दाखवा. काही आवडलं थम्सअप लव काहीतरी दाखवा. छान आहे वगैरे. चला. आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन करा, तर मी तुमचं लाईव्ह प्रॅक्टिकल घेणार आहे. तर कसं करायचं आहे, आज तुम्हाला पितृदोष काढायचा, ग्रहदोष काढायचा. जाता जाता तुम्हाला मी मनी रिच्युअल सांगणार आहे. मनी पिरॅमिड बनवायचं शिकवणार आहे. पैशाचं खूप काही आहे आज. शेवटपर्यंत थांबा. एंजल नंबर्स आहे. असं तुम्हाला पैशासाठी मनी पिरॅमिड कसं बनवायचं सो अँड सो मी सांगेन. ओके? चला, पण लक्ष द्या. एंगेजमेंट दाखवा, नाही तर परत व्हिडिओ बंद, मागे काय करणार. चला, खूप महत्वाचा दिवस आहे. मन लावून करा. मला कधी कोणी शिकवलं होतं, माझ्या जीवनात 360 डिग्री चेंज झाला. प्लीज, म्हणून मला वाटतं इतरांच्या जीवनात हो, नाहीतर परमेश्वराने मला कसली कमी ठेवली नव्हती. ओके. मन लावून करा. ओके. जरी तुम्ही त्याला काही पैसे नसेल दिले, फ्री असेल, पण ते ज्ञान खूप महत्वाचं. ओके. चलो, विल स्टार्ट नाव. पहिलं जे आहे शिकवणार आहे स्क्रीनवर येणार आहे. टेन्शन तुम्हाला नोट्स मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ओके. चला, पहिली फाईल ओपन करतो. अ, 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 की शेअर. ओके. चला, हे बघा. आता ज्यांना नोट्स आल्या नाही, ज्यांना आले आहेत त्यांनी बघून घ्या. ओके. 1 2 3 प्रोसेस. आता 1 2 3 प्रोसेस लिहिली आहे. याच्यामध्ये ना सर्वात पहिलं जे असणार तीच रेखेची प्रार्थना आहे. कन्फ्यूज कर व्हायचं नाही. बघा, हे जे पहिलं वाक्य आहे ना, तीच रेखेची प्रार्थना आहे. ओके. आणि ही जी 1 2 3 प्रोसेस आहे, ही तुम्हाला कधी करायची आहे? रोज करायची नाही. सध्या तुम्ही लेवल 1 ला जास्तीत जास्त स्वतःवर वर्क करा. पुन्हा जर इतरांना करायचीच असेल, काही खूप जास्त आजार असेल पण, तर तुम्ही 1 2 3 प्रोसेस करायची. दुसरं, ही 1 2 3 प्रोसेस आठवड्यातून एकदा करत जा. म्हणजे तुम्हाला कधी कधी वाटलं आता रेखेची एनर्जी कमी येत आहे किंवा प्रॅक्टिस सुटत आहे, आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल. कोणी आधीच कुणाकडून रेखे शिकून आलेलं आहे त्यांनी विथ सिम्बॉल करायचं आहे. ओके. चला, आता 1 2 3 प्रोसेस काय असते त्याच्यातच प्रार्थना आहे. आता माझ्या बरोबर परत ज्यांनी उशिरा शक्तिपात घेतला होता काल परवा, परवा त्यांनी परत एकदा करून घ्या. ओके. तुमचं ऍक्टिव्हेशन होऊन जाईल. चला, आता माझ्या मागे तिथे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे. रेखेची प्रार्थना सिंपल आहे.
बोलायचं आहे. मी मला पिन मध्ये घेतले. चला हे बघा, करा दोन्ही हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी शक्ती, हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. ओके. आणि अगदी रोज केलं तर खूपच फायदा होईल, केलं तर चांगलंच आहे. ओके, नुकसान काही होत नाही. तर काय करायचं आता, डावा हात खाली उजवा हात वर, डावा हात खाली उजवा हात वर, हात कधी पण पाम शेप असं ह्या शेप मध्ये. ओके, आणि कप शेप मध्ये. आणि आता करायचं आहे त्याला, चार्ज करा हाताला. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. इंग्लिश मध्ये आहे बघा, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या अंदाजे 21 वेळेस, थोड्या वेळ तुम्हाला समजून जाईल काय वेळाने, रोज रोज करायचं नाही. ओके, चला थोडा अजून. हा, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. कधीही करताना दोन याच्यामध्ये व्हायब्रेशन फील करत जा. ओके, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम. आणि कोणी ओल्ड स्टुडंट असेल, सगळे सिम्बॉल टाकायचे, चोकुरे सेहेकी किंवा चोकुरे डायकमी चोकुरे टाकलं तरीही चालेल. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके, हात बदला, उजवा हात खाली, डावा हात वर. सेम अफर्मेशन द्या, हात क्लॉकवाईज. स्क्रीनवर दाखवून देतो तुम्हाला. ओके, हे बघा, माझ्या तळ, ते थोडस ब्लँक झाले ना, ते माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओके, ठीक. आता बघा, इथे लिहिलं आहे, डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे आणि उजवा हात 21 वेळेस क्लॉकवाईज आपल्या डोक्यावर क्राऊनवर फिरवायचा आहे. ही मूठ बंद, हात परत कप शेप मध्ये. आणि ऍफर्मेशन द्या, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाच. करायचा असा अंदाज 21 वेळेस. त्याच्यानंतर काय करायचं आहे, परत हात घ्यायचा, नाभी चक्राच्या पुढे ठेवायचा, नेवलच्या अफर्मेशन द्यायचं. खूप इम्पॉर्टंट आहे हा, इथून तुम्ही सगळ्यांचे कनेक्टेड असतात. करा, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. स्क्रीनवर दाखवतो, ते बघून करा. ओके, 1 मिनिट. हे बघा, माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. आणि आता दोन्ही हात कप शेप मध्ये, स्वतःला अफर्मेशन द्यायचं, हात कप शेप मध्ये. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ठीक, शेवटी बोलायचं आहे, ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. किंवा परत आभार प्रदर्शन. मी स्वतःची आभारी आहे, आई वडिलांची, गुरूंची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे झालं 1 2 3 प्रोसेस. तर रोज नाही करायचं, कधी मध्ये करायचं. ओके, रोज केलं तर चांगलंच आहे, खूप छान वर्क करेल. काही लोकांना खूप कंटाळा असतो, रूट चक्र ब्लॉकेज वाल्यांसाठी सांगत आहे. ओके, अदरवाईज तुम्ही रोज केलं तर छान फरक पडतो. दुसरं, आता दुसरं कसं करायचंय बघा. आता हे खूप सुंदर आहे हा. आता काय करायचंय तुम्हाला लक्षात घ्या. हा, ओके,
लक्षात घ्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनभर, इथून आपल्या आयुष्यभर लक्षात घ्या, तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. तुम्हाला वाचवायला कोणीच येणार नाही. कोणी वाचवायला येतो तर म्हणजे देव सुद्धा अवतार घेतात, काही दिवसांनी निघून जातात, पण ते सगळं सांगून जातात. पण तुमची मदत तुम्हालाच करायची आहे, दुसरं कोणी करणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे आता आपल्याला, स्वतःचे आपण ग्रहदोष काढायचं बघू, पितृदोष कसे काढायचे, ब्लॅक मॅजिक सगळं तुम्हाला स्वतःहूनच करायचं आहे. ओके. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दुसरं एक अजून दाखवतो. मी तुम्हाला ना अजून एक पीडीएफ त्याच्यामध्ये असणार आहे. कुठली पीडीएफ आहे मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे लेवल 1चं 30 पानांचं पीडीएफ आहे, हिंदीमध्ये आहे. हिंदी सगळ्यांना समजते, तरी बोलतात मराठीमध्ये नाही का. नसेल तरी पण एवढं महत्वाचं नाही ते. तुम्हाला मी मराठीत नोट दिल्या त्या वाचायच्या आहेत. आता बघा, याच्यामध्ये मी काही काही इम्पॉर्टंट पॉइंट सांगत जाईल हळूहळू. चला, इतिहास आहे. ओके. शक्तिपात काय असतो, सात चक्र ओरा. हा, हे बघा, इकडे बघा, हा फोटो बघून घ्या स्क्रीनवर. आता बघा, याला काय बोलतात, आभा मंडल की सफाई, ओरा की सफाई. तर बघा, आपण पण जेव्हा लहानपणी आजारी पडायचो तर आजी आपला असं नजर वगैरे काढायची. तर होतं काय, मी तुम्हाला सांगतो आणि कसं करायचं आहे. आता मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, हम्म तुम्ही कुणी धुलीकण बघितलेत का कधी? धुलीकण आत्ताच्या जनरेशनला माहिती नसेल ना. धुलीकण माहिती आहे ना, ते आपलं असं उन्हातून असं येतं, बारीक बारीक धुलीचे कण दिसतात, बरोबर. कारण असा सूर्यप्रकाश येतो म्हणून आपल्याला ते दिसतात. आता तुम्ही मला सांगा, जरी सूर्यप्रकाश घरात नाही पण तुमच्या इथे धुलीकण असतील का नसतील? काय वाटतं, आहेत की नाही? व्हेरी नाईस. तसंच आपल्या औरामध्ये त्या काही एनर्जीज असतात ज्या तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीत, पण त्या एनर्जी आहेत. तुम्हाला त्या ओरातून त्या एनर्जीज काढायच्या आहे, विथ ऍफर्मेशन काढायचे आहे, विथ रेकी शक्ती काढायची आहे. ओके. हे करतानाही खूप सुंदर आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आत्ताच्या आत्ता, तुमचे सगळे प्रॉब्लेम ठीक होतील. आणि बघा, मी सबकॉन्शियस माइंड शिकवलं, कुठल्या याला 21 दिवस लागतात, सुंदर रिझल्ट येतील. ओके. माझ्या आले, लाखो लोकांच्या आले, तुमच्या जीवनात येतील. अगोदर परत प्रॅक्टिस करा, रेकीला कॉल कसं करायचं. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे, माझे माता पिता गुरु ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. काही अगदी रोजच करा, रोज केलं तरी प्रॉब्लेम नाही. आता काय करायचं, सर्वात अगोदर आपल्याला काय काढायचं. आता अगोदर आपण ग्रहदोष आपले बघा, तारे नक्षत्र असतात, ते आहे सायन्स आहे म्हणून लाखो वर्ष, किती पृथ्वीवर 5,000 वर्षांपासून हे ग्रह ताऱ्यांचा अभ्यास लोक करतात, तर ते आहे, ते एक्झिस्ट करतात. ओके. तर आता काय अफर्मेशन द्यायचं आहे, तुमच्यामध्ये काही ग्रह दोष वगैरे असतील तर ते आता काढायचे. एकदा हात रब करा, रेकीची प्रार्थना करायची गरज नाही, एकदा तुम्ही केली आहे. हात रब, दोन्ही हात कप शेप मध्ये क्राऊन चक्रावर न्या. आणि आता मांडी घालून बसेल तर चांगलं आहे, चेअरवर बसले तरी प्रॉब्लेम नाही. आता हात एकदम हळूहळू खाली घ्यायचा आहे, एकदम खाली. आणि ऍफर्मेशन माझ्या मागे म्हणा, जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे. आणि हातांना फील करायचं, जर काही असेल तर हातामध्ये एनर्जी फील होईल. परत बोलूया, एक झालं. आता खाली आल्यानंतर काय करायचं, एक फुंकर मारायची हवेत आणि बोलायचं, ह्या नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. तर 3दा करायचं. परत माझ्या मागे म्हणा, जर माझ्या 7 चक्र औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे. आणि परत हवेत फुंकर, मी हे नकारात्मक प्रभाव ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. नष्ट नाही बोलायचं, कारण एनर्जी फक्त त्याचं रूप बदलते. ओके. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड आणि कॅनॉट बी डिस्ट्रॉय, इट ओनली चेंजेस वन फॉर्म इनटू अनदर. ओके. परत एकदा करा, आता मला बघू दे खरंच तसं करत आहे का सगळं स्क्रीनवर. चला, जर
माझ्या सात चक्रावरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे. आणि हवेत फुंकर मारा. हे सर्व नकारात्मक प्रभाव मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. आता परत ऍफर्मेशन. हात घ्या कप शेप मध्ये हृदय चक्रासमोर. छानसं ऍफर्मेशन. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. हे झालं पहिलं. मग तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. सगळं स्वतःच करायचं आहे. मी केलं, लाखो लोकांनी केलं, तुम्हाला करायचं. ओके, हे सगळं इथे लिहिलेलं आहे. दुसरं ब्लॅक मॅजिक आणि नजर दोष. आता काही लोकांना वाटतं माझ्यावर कुणी काही केलं आहे, खूप निगेटिव्ह आहे, येतात मला फोन, तर आता स्वतःला करायचं. परत हात रब करा. रेखीची प्रार्थना करायची गरज नाही, एकदा घेऊन घ्या हात क्राऊन चक्रावर. ऍफर्मेशन. जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक आणि नजर दोषच्या एनर्जी असतील, त्या सर्व एनर्जी माझ्या हातामध्ये येत आहे. जर हात जड वाटले, व्हायब्रेशन जाणवले, समजायचं आहे. ओके, अदरवाईज काही जाणवलं नाही, सोडून द्या. आणि हवेत फुंकर मारायची. मी या सर्व ऊर्जेला ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. परत एकदा माझ्या. आणि जे ओल्ड स्टुडंट आहे सिम्बॉल वाले, डबल चोकुरे, डबल चोकुरे, त्याच्यानंतर करा. आता तुम्ही करा. माझ्या मन मस्तिष्क सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक किंवा नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व एनर्जी माझ्या ह्या हातामध्ये येत आहे. आणि एक फुंकर मारायची. आणि या सर्व एनर्जीला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. तीनदा करा. आता दोनदाच करतो, क्लास लावून. हात कप शेप मध्ये हृदयाच्या चक्राजवळ ठेवा. ऍफर्मेशन द्या. माझा संपूर्ण ओरा आणि शरीर पॉझिटिव्ह आहे. माझा संपूर्ण ओरा आणि शरीर सकारात्मक आहे, प्रोटेक्टेड आहे. जसं हवं तसं ऍफर्मेशन द्या. असा नियम नाही, असंच बोललं पाहिजे मनाला फक्त तसं. ओके. आता ब्लॅक मॅजिक झालं, नजर दोष झालं, आता ग्रह दोष झाला. आता तिसरं आहे पितृदोष. आता बघा कसं असतं, मेडिकल सायन्स मध्ये काय बोलतात, जेव्हा आपण जन्म घेतो तर 3 पिढ्यांचा डीएनए आपल्या बरोबर असतो की चेक केलं तर डीएनए सापडेल. तसंच त्यांचे काही कारण पॅटर्न्स पण आपल्या बरोबर असतात. ओके. जरी तुम्हाला विश्वास नसेल असेल तरी करायचं. केल्याने काही फरक पडत नाही. आपल्याला काही पैसे द्यायचे नाही कुणाला. तर अगेन हात रब करा क्राऊन चक्रावर. जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, ते सर्व एनर्जी, ते सर्व दोष माझ्या हातामध्ये येत आहे. रूट चक्रापर्यंत घ्या. हवेत फुंकर. या सर्व एनर्जीला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. अगेन माझ्या करा डोक्यावर. माझ्या सात चक्र औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, ते सर्व दोष, ते सर्व एनर्जी माझ्या हातामध्ये येत आहे. आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि जे ओके असं बोलायचं. आता हा कप शेप मध्ये हात, ऍफर्मेशन. आता माझे सातही चक्र ओरा शुद्ध आहे. माझे सातही चक्र आणि ओरा शुद्ध आहे. किंवा जसं जमेल तसं ऍफर्मेशन द्या. तसं त्याच्यात लिहिलेलं आहे, वाचून द्या. ओके. आता चौथं कशासाठी आहे? पैशाचे. आपल्या ओरामध्ये काही मनी ब्लॉकेजेस पण असतात. ओके. धनसंपत्तीच्या ऊर्जा. आता पैशासाठी. ओके. अगेन पुढे हात रब करा. पुढच्या लेवलचे स्टुडंट डबल चोकरी काढून घ्या. तुम्ही फक्त नवीन स्टुडंट हात रब करा डोक्यावर. ऍफर्मेशन. जर माझ्या
सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने आर्थिक ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडथळे असतील, त्याच्या सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. किंवा साधं बोला, पैशा संबंधी जेही ब्लॉकेजेस असतील, अडथळे असतील, सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये त्याने या सर्व ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. अजून सोपं करून सांगतो बघा, माझ्या सात चक्र आणि ओरामध्ये जर पैशासंबंधी कुठल्याही नकारात्मक ऊर्जा असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आणि मी यांना ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. परत एकदा करू, खूप महत्वाचं असतं. चला, माझ्या मन मस्तिष्क सात चक्रावरामध्ये कुठल्याही कारणाने पैशासंबंधी काही ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि ऍफर्मेशन द्यायचं बघा, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी इंग्लिशमध्ये छान येते, अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत बोला, मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि भरभराटीचा उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि भरभराटीचा उपभोग घेत आहे. ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके, हे तुम्हाला रोज केलं तर खूप छान रिझल्ट येईल. तुम्हाला तर मोठं वाटत आहे, एकदा करायला बसले 5 मिनिटात संपून जातं. 1 2 3 प्रोसेसला 2 मिनिट, याला 5 मिनिट होऊन जातं. तर आवडलं सगळ्यांना? तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार. नका जाऊ कोणा गुरुजीकडे, लोक खूप बसलेत फसवायला. सिरियसली सांगतं, तुम्हाला माहिती कसं चालतं. तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. माझं काम तुम्हाला पायावर उभं करायचं आहे. ओके, नक्की करा, सगळ्यांना फायदा होतो. तर करायचं आहे. ओके, खूप सुंदर आहे. एवढे प्रॉब्लेम तुम्ही स्वतःच केलं, कारण बघा, सगळे दोन शिकून जातात, देवाचे काही अवतार येतात, तो सगळं आपल्यालाच करायचं असतं. आपण नेहमीच एखाद्यावर डिपेंड राहिलं तर नाही चालत. ओके, तुमच्या पायावर उभं राहा. दुसरं, आता काय शिकवायचंय तुम्हाला? हा, चला मी तुम्हाला ना 7 चक्र मेडिटेशनचं प्रॅक्टिकल घेतो, नाहीतर एनर्जी बॉल. आता पुढचं काय आहे मी बघतो. हा, 1 मिनिट थांबा. चलो, पितृदोष तिथे सगळं लिहिलेलं आहे, कसं करायचं आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी अफर्मेशन, एनर्जी बॉल. चला, हे खूप सुंदर आहे. तुम्हाला खूप छान फायदा होईल याचा. हे तर कराच तुम्ही. सगळंच छान आहे, हे पण करायचंय तुम्हाला. आता बघा, तुम्हाला मी तरी एकदा त्या PDF आहे ना ती वाली, जी हिंदीमध्ये येणार आहे, त्याच्यामध्ये थोडस फोटो बघूनही करून जात. हे बघा, असं आहे ना, तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचा आहे, तुम्हाला दिसत नसली तरी तिथे एनर्जी तयार होऊनच जाते. ओके, आता कसं करायचं बघा. आता रेकीमध्ये एनर्जी बॉल खूप पॉप्युलर आहे. तुम्ही जेव्हा फ्युचरचे क्लासेस पण करतात, लेवल 2 लेवल 3, तर तुम्ही सिम्बॉल्सने तर काही पण घोषित करू शकतात. इवन फ्युचर इव्हेंट्स वगैरे ते खूप भारी असतं. पण लेवल 1 साठी सध्या आपण करणार आहे. आता एनर्जी बॉल बनवायचा कशासाठी, ही प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात घ्या कशासाठी करायची आहे. आता तुम्ही सगळे शांतताप्रिय लोक आहे, पीसफुल लोक आहे, तुम्हाला भांडणं वगैरे आवडत नाही म्हणून इथे थांबले आहे. चांगले लोक आहे, मी असं गृहीत पकडतो. 100% तुम्हाला घरामध्ये भांडण तंटा आवडत नाही, घरातले सगळे लोक प्रेमाने राहायला पाहिजे असं वाटतं. तर आता ही जी प्रॅक्टिस करणार आहे, त्याच्याने तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्याचं नाव घ्यायचं आहे. जरी तुमचं त्याच्याशी पटत नसलं तरी, दीर असेल, जाव असेल, सासू असेल, सून असेल, कोणी असेल, प्रत्येकाचं नाव घ्यायचं आणि घरातील प्रत्येक वस्तू इमॅजिन करायची आहे आणि सगळ्यांना हिलिंग द्यायची असते. ओके, खूप सुंदर आहे. इवन मी तर तुम्हाला पृथ्वीला पण हिलिंग द्यायची आहे. खूप सुंदर आहे. आता सर्वात अगोदर एनर्जी बॉल कसा बनवायचा, खूप सोपं आहे. कधी सोपंच आहे ते, एवढं अवघड नाही. बघा, तेही करताना रेकीला, आता एकदा तुम्ही केलंच आहे, सगळं करायला बसले तर सारखा रेकीला कॉल करून हात रफ करा. आता काय करा ना, तुम्ही लाडू बनवतात ना छोटा, आता जसं छोटा बेसनचा लाडू एवढा करा,
हात खालीवर करा असे. हात करा. ओके केलं. आता थोडस इकडे घ्या आणि परत करा, थोडस अंतर वाढवा, अजून करा, वरती करा. जसं फुटबॉल सारखा शेप येऊपर्यंत करायचं बघा. आणि तुम्हाला असं बघा, करून बघा, दोन मध्ये ना एनर्जी जाणवेल. तुम्हाला जरी दिसत नसली, एक मॅग्नेटिक एनर्जी फील्ड तयार होतेच. जसं दोन चुंबकामध्ये तुम्हाला दिसतं का, पण फील्ड असते ना, एनर्जी फील्ड सेम. झालं. आता फुटबॉल आकारात आले, थांबून घ्या. हा, मग थांबायचं असं. आता ऍफर्मेशन बघा, 3 बॉल आहे. पहिला फुटबॉल, दुसरा हिलिंग बॉल, तिसरा पृथ्वीला हिलिंग. थांबा. आता मी माझं घरातलं ऍफर्मेशन घेईल, माझ्या मागे तुम्ही तुमच्या घरच्यांची नावं घ्यायची. तर चला, माझ्या मागे बोला मनातल्या मनात. हा एनर्जी बॉल, मी सचिन. तुम्ही तुमचं नाव घ्या. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समयरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने. घरातील सर्व प्रकारची वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, तर सर्व नकारात्मकता हा एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. त्यांची सर्व नकारात्मकता एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. ओके. हवं तर अजून एकदा बोला, 3दा. आणि हा, आता काय करायचं, बोलायचं, मी ह्या एनर्जीला ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. तसंच तुम्ही ऍफर्मेशन द्यायचं जसं आधी दिलं होतं. ओके. परत एकदा, हा 3दा असंच करायचं आहे. परत एकदा बोला, फुटबॉल, हा एनर्जी बॉल, मी, माझी पत्नी, माझी मुलगी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने. आणि एनर्जी बॉल मध्ये इमॅजिन करा. मी व्हिज्युअलायझेशन का शिकवलं, व्हिज्युअलाइज करा एनर्जी बॉल मध्ये, ते सगळे आहेत. वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, 4 व्हीलर, 2 व्हीलर, सगळे इमॅजिन करा. कमी खराब होतील, दिवसांदिवस जास्त मेंटेनन्स होणार नाही. या सर्वांना एनर्जी बॉल मध्ये घोषित करत आहे. आणि हा दिव्य शक्तीने भरलेला एनर्जी बॉल त्यांच्यात जी काही नकारात्मकता आहे, सर्व नकारात्मकता शोषून घेत आहे, ग्रहण करत आहे. ह्या आणि ह्या नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि बोलायचं, हे ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके. हा झाला पहिला बॉल. अगेन सांगतो, माझ्याकडनं का समजू, मी तुम्हाला श्रद्धा, बिलीफ पण सांगितलंय. बिलीफ, श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, रेकी शक्ती त्याच्याबरोबर खूप छान काम करतो. तर दुसरा बॉल, दुसरा त्यांना हिलिंग द्यायची आहे. चला, आता एकदा परत एनर्जी बॉल बनवा बरं. हात रब करा. मला बघू द्या बरं, खरंच करत आहे का. ओके. लाडू बनवा छोटासा, बेसनच्या एवढा लाडू एवढा, मग थोडा बुंदीच्या लाडू एवढा करा. हात थोडा लांब घ्यायचा, परत करायचं, परत थोडा लांब घ्या, परत घ्या. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थांबा आता. आता ऍफर्मेशन द्या. चला, आता काय ऍफर्मेशन द्यायचंय बघा. मी सचिन, सॉरी, हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. बोला. भारती मॅम, तुम्हाला शिकायचंय का आता, सर्टिफिकेट आणि नोट्सचं पडलंय बरं. टॉपिक काय तुम्ही बोलता, काय लक्ष आहे, कमॉन. चला, आता ऍफर्मेशन द्या. हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, हा एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समयरा, भाऊ सागर आणि आई वडील यांना, आणि घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत. लगेच 3दा बोलून घ्यायचं. हा एनर्जी बॉल, मी, माझी पत्नी, माझा भाऊ, आई वडील, मुलगी, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना हा एनर्जी बॉल प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान,
आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जिथेही ध्यानाला बसून करणार, काय करायचं आता, हॉल, किचन कुठेही बसा, एक फुंकर मारा अशी, आणि इमॅजिन करायचं आहे की ती एनर्जी सगळीकडे घरात पसरत आहे. बेडरूम, हॉल, खालचा रूम, वरचा रूम, सगळीकडे पसरत आहे. एक श्रद्धेने विश्वास ठेवायचा आणि बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके, मग छान करा तुम्ही, खूप छान फरक पडतो काही दिवसांनी. हा, बाकी मी अगं परत सांगतो, गुरुचं काम रस्ता दाखवायचा आहे, चालायचं तुम्हालाच आहे. तिसरा बॉल, तिसरा खूप सुंदर आहे. ना, तिसरा माझा आवडता आहे, करायचं आहे तुम्हाला. हा, तिसरा बॉल कसा आहे बघा, तुम्हाला संपूर्ण पृथ्वीला हिलिंग द्यायची आहे. रेकीमध्ये खूप पॉप्युलर आहे. जसं बघा, जरी तुम्ही इथे बसतात, तुम्हाला कुणाची पर्वा नाही, तुमचं जीवन चालू आहे, पण तुमच्यासाठी कोणी महागुरु असतात, साधू महाराज असतात, हिमालयात बसून, कुठे बसून ना, पूर्ण पृथ्वीसाठी प्रार्थना करत असतात, हिलिंग करत असतात. असे खूप महात्मे जगात अजूनही जिवंत आहेत. आता तुम्ही त्याच्यातलं एक बना. ओके, कोणी आपल्यासाठी न कळत करत असतं प्रार्थना वगैरे, तर आता तुम्हालाही पृथ्वीला हिलिंग द्यायची आहे. ओके, आता बघा किती सुंदर आहे. आणि बघा, आपण सर्व एकमेकावर डिपेंड आहे. जसं कोरोनामध्ये बघितलं, एका व्यक्तीला काही कोविड झालं तर सगळ्यांना ते कोरोना होऊन गेला, तसंच आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर आता आपल्याला पृथ्वीवरील सर्व सजीवांना हिलिंग द्यायची खूप गरजेचं आहे. ओके, चला, केलं तर तुम्हाला परम आनंद भेटेल, अदरवाईज स्किप केलं तर तुमची मर्जी. आता तुमची आध्यात्मिक पातळी किती त्यावर डिपेंड करतं. चला, एनर्जी बॉल बनवा. छोटासा लाडू सारखा, मोठा, करा, अजून करा. ठीक आहे, झालं. ओके, आता काय करायचं आहे, ऍफर्मेशन. हा, हा एनर्जी बॉल दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, आणि शक्यतो ना टेरेस वगैरे वर जाऊन केलं तर खूप मजा येते. तसं तुम्हाला नसेल पॉसिबल, घरात बसून करा. ऍफर्मेशन, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना, पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. परत एकदा अफर्मेशन आता वाचून बोला, मी स्क्रीनवर दाखवतो. ओके, 1 मिनिट थांबा, मग तुम्हाला थोडस वाचून लक्षात येईल. हा, इथे बघा, इथे आहे ना तिसरा लिहिला आहे, तिसरा ते वाचा. हा, इथे मी हायलाइट करतो. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी, सर्व देशांसाठी आणि सर्व देशांसाठी पाठवत आहे. ओके, तर हा ऊर्जा बॉल सर्व सजीवांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी यश, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने दीर्घायुष्य प्रदान करत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांचे कल्याण होईल. तसं याच्यात वेगळं लिहिलं आहे, मी जसं तुम्ही मर्जीप्रमाणे बोलू शकता. ओके, आलं लक्षात, तर असं बोलायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा, त्याच्यानंतर ना अशी हवेत फुंकर नाही मारायची, हात असा मोठा करायचा जर टेरेसवर असेल तर. आणि इमॅजिन करायचं, तुमच्या हातातून एनर्जी संपूर्ण पृथ्वीला जात आहे. सर्व दृश्य अदृश्य शक्तींना, जसं आपल्या बरोबर एंजल्स असतात, आपले सोडून गेलेले आई वडिलांचा काही आशीर्वाद असतील, सगळ्यांना ब्लेसिंग द्यायचे. ओके, पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्व सज्जनांनी हात असा करायचा. तर माझे मास्टर लेवलचे काही स्टुडंट आहेत, सांगतात सर हातातून खूप एनर्जी जाते, काय करायचं, मग जातात टेरेसवर असं करतात, आणि मग छान थोड्या वेळाने रिलॅक्स वाटतं. तर ह्या पद्धतीने करू शकतो. आवडला एनर्जी बॉल, करणार? बघा, करून बघा, तुम्ही एक खास व्यक्ती होणार असं केलं तर. कारण पृथ्वीवर अगदी अ, 1% पण नाही, म्हणजे 0.005% असे साधू महात्मे असतात, जे संपूर्ण पृथ्वीसाठी कोणी ना कोणी तिथे बसून प्रार्थना करत आहे. प्रत्येक धर्माचे लोक असतात, असं नाही साधू महाराज, तर त्यातले तुम्ही एक होणार. निस्वार्थ, त्याला बोलतात अनकंडिशनल लव्ह. म्हणजे तुम्ही पृथ्वीवरील सर्व सजीवांना अनकंडिशनल लव्ह देत आहे. तुम्ही कुणाला प्रेम दिलं तरच प्रेम रिसीव्ह होणार, नाही तर मला करतच नाही प्रेम, मला कोणी करतच नाही, मग ते हार्ट चक्र ब्लॉकेजेस होतात. करायचं आहे. याच्यानंतर आहे 7 चक्राची प्रॅक्टिस घेतो. आता त्या दिवशी कोणी नोट्स नसतील बनवले
त्यांच्यासाठी सांगतो हा. ओके. सेवन चक्राचं त्या दिवशी तुम्ही नोट्स नसतील बनवले तर त्याच्यामध्ये ते पण आहे. हो, थांबा. बघा पण त्याच्यात सगळी माहिती तर नाही आहे, ते रेकॉर्डिंगच बघा. इथं काय आहे, तुम्हाला असे फोटो दिले त्याच्यामध्ये पोझिशन, बीज मंत्र आहे, लम, पोझिशन असे फोटो आहेत. तर हे वाचून तुम्हाला समजून जाईल, म्हणजे 3-4 दिवसात तुमचं पाठ होऊन जातं. तर एवढं करायचं आहे. ओके, आता करायचं कसं आहे तर बघा, टोटल आहे चक्र 7. तर ती मेडिटेशन येणार आहे, एका चक्राला 3 मिनिट द्यायचे. तर 7 त्रिक 21 मिनिटांचं होऊन जातं. ओके, हजारो स्टुडंट करतात, माझा खूप चांगले रिझल्ट आहे. जीवनामध्ये प्रगती पाहिजे तर करा. तर काय करायचं आहे, तर ते साऊंड मेडिटेशन आहे, एका चक्राला 3 मिनिट हिलिंग. तर आता मी तुम्हाला एक साऊंड प्ले करून दाखवतो. एक साऊंड प्ले होणार आहे. तर मी तुम्हाला, आवाज येतो की नाही मला सांगा त्याचा. हम्म, okay, बरं, बरं. साऊंड फाईल कुठे गेली, लेट मी चेक. 1 मिनिट थांबा, नाहीतर गडबड होऊन जाईल, तुम्हाला दाखवता येणार नाही. आवाज येतोय का, बघा बरं. आवाज येतोय का नाही. आता बघा, तो आवाज आहे लव. तर कधीही चक्राची तुम्ही मेडिटेशनला सुरुवात करायची, रेकीला एकदा कॉल करायचा. आणि आता ते ना फक्त साऊंड मेडिटेशन आहे, तिथे काही नाही, डायरेक्ट हाच आवाज येईल तुम्हाला ऑन केल्या गेल्या. काय करायचं, हात कप शेप मध्ये घ्यायचा, रूट चक्रावर ठेवायचा. रूट समजा आता हार्ट चक्र आहे, पण तसं रूट चक्रावर ठेवायचा. डोळे बंद करायचे, लम लमचा त्याच्याबरोबर जप करायचा. घरात कोणाला डिस्टर्ब होत असेल, जप नका करू, फोकस करा, फोकस करा. लम 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 होईल आणि 3 मिनिटानंतर तो आवाज लगेच चेंज होऊन जाईल. 3 मिनिटात ऑटोमॅटिक त्याचा वम होऊन जाईल. वम वम. तुमचे डोळे बंदच असणार आहे, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. वम आवाजाला 3 मिनिटांनी की लगेच हा स्वादिष्टांच्या चक्रावर ठेवायचा. ते वम वम 3 मिनिटं चालेल. ओके, मग लगेच तुमचा येईल मणिपूर चक्र. मग रम आवाज येईल, रम रम, हा तिथे ठेवायचा. असं करत करत क्राऊन चक्रापर्यंत 7 त्रिक 21 मिनिटाचं तुमचं मेडिटेशन होऊन जातं. ओके, ते एक इथला संपला 21 मिनिट, साऊंड फाईल बंद होऊन जाते. ओके, तर ते तुम्हाला ह्या प्रकारे 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. ओके, इथपर्यंत समजलं. इथपर्यंत कुणाला कशामध्ये डाऊट आहे तर विचारा, पुढचं तुम्हाला मनी एंजल्स, मनी रिच्युअल सांग. ठीक आहे. आता बघा काय लिहिलंय, सर कुणी असं करताना बघेल तर म्हणेल की एकटं असं काय वेड्यासारखं करत आहे. लक्षात घ्या, जीवनातील सगळे सक्सेसफुल लोकांना आधी वेडेच म्हणतात. असा एकही यशस्वी माणूस नाहीये ज्याला लोक सुरुवातीला वेडा बोलले नाही. त्याला निश बोलतात. ओके, सर्वांपासून वेगळं करणं त्याला निश बोलतात. इतरांचा विचार करून जगायचं आहे, बिनधास्त तसं का. ओके, इतरांना सोडून स्वतःची प्रगती करायची आहे. कोणी वाचलाय काय सीगलची बुक, कोणी वाचलाय तो सीगल काय असतो, जॉनथन, जॉनथन लिव्हिंगस्टन. एक जॉनथन आहे, खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्हाला माहिती नसेल, एवढं कुणाचं वाचन नसतं. ओके, खूप सुंदर पुस्तक आहे. एक बर्ड असतो तो जॉनथन, तर तो त्याच्या थव्यापेक्षा नेहमी वेगळा राहतो, सगळे त्याला वेडा बोलतात, पण नंतर तो सगळ्यांचा आदर्श बनतो. तर लोकांचा विचार करत बसले काही होणार नाही. ओके, स्वतःची प्रगती करायची. अहो मी स्वतः सांगतो तुम्हाला, मलाच या सगळ्यावर विश्वास नव्हता. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी 12 वर्ष अब्रॉडला काढले आहेत, भारतात याचा काही संबंध पण नव्हता. ते कसं जीवनामध्ये आलं आणि कसं झालं, कधी कधी मलाही हसायला यायचं, पण त्या गोष्टी
माझ्या तर झाल्या, माझ्यामुळे माझ्यासारख्या हजारो स्टुडंटच्या जीवनात चेंजेस झाले. तर बिलकुल लाजायचं नाही, जीवनामध्ये प्रगती करायची असेल. यशस्वी माणसाला लोक वेडाच बोलतात. ओके, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बनून जा वेडा, काही प्रॉब्लेम होत नाही. हा, चला. आता याच्यानंतर तुम्हाला काय शिकवायचं आहे मला बघू द्या. हा, 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, मनी रिच्युअल्स, पैशासाठी काही एंजल नंबर वगैरे. ओके, त्याच्या अगोदर काय करू आपण, परत 5 मिनिटात काल लोक ज्यांनाही नाही कळायला भेटलं त्यांच्यासाठी सांगत आहे. आपलं जो पुढचा क्लास होणार आहे, लेवल 2 आणि 3 एकत्र असतो, 2 आठवड्यांचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे. ओके, तो एकत्रच असतो. तो तुम्ही त्याच्यानंतर मास्टर हिलर बनतात आणि काय काय तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला भेटतं, मी सर्व 5 मिनिटामध्ये सांगतो. नंतर आपण मनी रिच्युअल्सला स्टार्ट करूया. ओके, 1 मिनिट थांबा. ओके, ओके. तर बघा, पुढच्या लेवलला तुम्हाला सिम्बॉल तर असतात, आता शिकायला इंटरनेटवर खूप आहे, पण सिम्बॉल बिना गुरुने शिष्याला दिल्याशिवाय ते आठवून होत नाही. तर तुम्हाला सगळ्या सिम्बॉलचं महत्व काय आहे, रेकीमध्ये 4च सिम्बॉल आहे, 4ही सिम्बॉलचं तुम्हाला शक्तिपात करून दिला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच कोर्समध्ये, आता तर सगळं एकाच आहे, ते जे पण फी स्ट्रक्चर सांगेल त्याचे वेगवेगळे फी नाही, त्याच्यामध्ये सगळं काय काय शिकतात. तर वर्षा राणी मॅम स्क्रीनवर नका लिहू प्लीज. ओके, ओके. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस करुणा रेखी शिकवली जाते, भारतीय रेखी आहे, त्याचे सिम्बॉल्स कसे यूज करायचे, कधी यूज करायचे. अंतकरण रेखी खूप छान सब्जेक्ट आहे, वापरायला खूप सोपी आहे. जीवनामध्ये चांगले चेंजेस घडून आणते. रिलेशनशिप ग्रीड, आता खूप लोकांना नात्यांच्या समस्या आहेत, तर त्याच्यासाठी तुमचं रिलेशनशिप सध्या कुणाशी प्रॉब्लेम आहे, नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम आहे, तर मग एक सतीचं ग्रीड असतं. तर मग ते ग्रीड कसं बनवायचं, म्हणजे कुणाचंही नातं असेल, पती पत्नी, भाऊ भाऊ, 2 कुटुंब असतील, सासू सून असेल, तर त्यांच्यासाठी ते कसं वर्क करायचं, रेकीने कशी त्याला रेकी द्यायची. परत सेपरेशनही असतं, की 2 व्यक्तीमध्ये कोणी अनवॉन्टेड व्यक्ती असेल, किंवा जसं पती पत्नीमध्ये कोणी असतं, किंवा तुमचा मुलगा असेल त्याला कोणी बिघडवायला दुसरा मित्र येतो, सो अँड सो. पण सकारात्मक पद्धतीने त्याला दूर करायचं, असं काही जादू टोण्यासारखे तो विषय नाहीये. ओके, ते सांगितलं जातं त्याच्यामध्ये कसं करायचं आहे. विश बॉक्स कसा बनवायचा शिकवलं जातं, तर हाही अमेझॉनवर भेटतो, पण तुम्ही यूज नाही करू शकत अनलेस तुमच्याकडे पुन्हा गुरुकडून तुम्ही शक्तिपात घेतलेला असेल. तर याच्यामध्ये विष कशा घ्यायच्या, तर अगदी हा घ्यायचा काहीच गरज नसतं, मी कालच सांगितलं आहे, माझ्याकडे पण हा डब्बाच आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या विष असतील, किती विष असतील, तुमच्या घरच्यातील प्रत्येक सदस्यांसाठी वेगळी चिठ्ठी, अफर्मेशन्स कसे लिहायचे, त्याला रेखी कशी द्यायची, त्या बॉक्सवर सिम्बॉल कसे टाकायचे, सगळं काही डिटेलमध्ये, आणि मॅजिकल रिझल्ट असतात. ओके, माझ्याही स्टुडंटचे आहेत आणि सगळ्यांचेच आहे, म्हणून तो विषय खूप पॉप्युलर आहे. ओके, शिकवलं जातं. वंडर लॅम्प कपूर दिया पण खूप सुंदर आहे. तुमच्या जीवनात कसली ब्लॉकेजेस असतील, लग्नासंबंधी, कोर्ट कचेरी असेल, म्हणजे खूप वर्षापासूनचे ब्लॉकेजेस असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला कसं याला चार्ज करायचं, आणि तो प्रूफ पण दाखवतो. जर असेल ब्लॉकेजेस तर ते सांगतं, पण ते तुम्हाला मी क्लासमध्ये सांगेल. छान आहे. दुसरं आहे सायकिक अटॅक काढणे, म्हणजे नॉर्मली तर तुम्ही कुणाला हील करू शकतात, पण एखाद्या व्यक्ती खूपच जास्त त्यांचा ओरा खराब आहे, कोणी काही केलं आहे बाहेरच्याने, तरी तुम्ही रेकीने, इंटेन्शनने अगदी त्याच्यावर ऍडव्हान्स लेवलवर उपचार करू शकतात. ही ऍडव्हान्स लेवलची हिलिंग असते, खूप प्रोफेशनल हिलर्स करतात, तेही शिकवलं जातं. जसं व्यक्तीचं आहे, कुठल्या वास्तूचंही तुम्ही हिलिंग आरामशीर करू शकता. सर्वात महत्वाचं, पुढच्या लेवलला गेल्यावर तुम्ही डिस्टन्स हिलिंग शिकतात. व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असो, अगदी त्याचा फोटो किंवा अशी 7 चक्राची इमेज घेऊन तुमच्याकडे सिम्बॉल्स येतात, मग त्या विथ सिम्बॉल तुम्ही त्याच्याशी कनेक्शन करतात आणि तुमच्या ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. तर बरेचसे स्टुडंट आहे, त्यांची मुलं परदेशात शिकतात, आई वडील आहेत बाहेर, तर त्यांना ते आरामशीर हिलिंग देतात. ओके, इवन तुम्ही प्रोफेशनल हिलरही बनू शकतात पुढे जाऊन. पण मी थोड्या दिवस आपल्या घरच्या सदस्यावरच करायचं असतं. ओके, डिस्टन्स हिलिंग खूप छान आहे.
साऊंड थेरपी आहे, साऊंड हिलिंग त्याच्यात शिकवलं जातं. साऊंड आपलं म्हणजे अल्टरनेटिव्ह थेरपीज पण पाहिजे, फक्त रेकी शिकून काय करणार. मग साऊंड हिलिंग कशी यूज करायची, तुम्ही जीवनामध्ये साऊंडचा, ध्वनीचा उपयोग कसा करायचा, इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नसते. अल्टरनेटिव्ह वे मी क्लासमध्ये एक्सप्लेन करतो. ओके. कर्मा मेडिटेशन आहे ते 7 पॉवर मेडिटेशन असतं विथ सिम्बॉल. त्याच्याने तुमचे 7 पॉवर ऍक्टिव्हेट होतात, म्हणजे खूप छान असतं. ओके. पॉवर मॅग्नेट बनतात, तुमचे 7ही चक्र चांगले बॅलन्स, म्हणजे पॉझिटिव्ह व्यक्ती तुम्ही होतात. जिथे जातात लोक चांगले आकर्षित करतात, पैसा जीवनात सहज येतो, नवीन लोक नवीन संधी आयुष्यात तयार होतात, एक हिलिंग मॅग्नेट बनतात. म्हणजे तुमचं तर हिल होऊनच जाते शरीर, पण तुम्ही तुमच्या ऊर्जा दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात. ओके. खूप सगळे माझ्याकडे कॅन्सर पेशंट सारखे पण स्टुडंट आहेत, खूप छान रिझल्ट असतात. लव्ह मॅग्नेट, तुम्ही शक्तिशाली प्रेमाचे चुंबक बनतात. रिलेशन तुमच्या घरात ऑटोमॅटिक सगळ्यांबरोबर चांगले होतात आणि जिथे जातोय प्रेम पसरवतात. सायकिक मॅग्नेट म्हणजे तुमचं सिक्स सेन्स, एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन पण ESP पॉवर्स असतात, त्या खूप छान वर्क करतात. इंट्युएशन लेवल वाढते आणि आध्यात्मिक लेवलवर तर खूपच छान आहे. मी स्वतःच खूप आध्यात्मिक आहे, विपश्यना वगैरे बरंच करायचं, पण मला हे खूप आवडतं, याचं मेडिटेशन आहे, खूप सुंदर आहे. दुसरं त्याच्यामध्येच क्रिस्टल थेरपी शिकवली जाते. आता याच्यामध्ये काय शिकवलं जातं तुम्हाला, तुम्हाला अगदी बिझनेस करायचं शिकवलं जातं. जर करायचं असेल तर मग क्रिस्टल्स कसे बनवायचे, एखाद्याच्या जन्मतारखेप्रमाणे कसे बनवायचे, न्यूमरोलॉजीचं तुम्हाला बेसिक शिकवलं जातं त्याच्यामध्ये. मग एक कसं ब्रेसलेट आहे, ट्री एखाद्या ठिकाणी ऊर्जा कमी असेल वेगवेगळे ट्रीज कसे वापरायचे, खूप काही असतं. तर ऍटलिस्ट तुम्ही हवं तर शिकले चांगले तर तुमच्यासाठी चांगलं आहे. अदरवाईज तुम्ही त्याचा बिझनेसही करू शकता. तर बरेचसे स्टुडंट आहे, हाऊसवाईफ आहे, त्यांचा बिझनेस आता रन करत आहे बऱ्याच महिन्यांपासून. त्याच्यानंतर ही आहे क्रिस्टल थेरपी ऍडव्हान्स. हे हिलिंग साठी असतं, सेलिंग साठी नाही. तर ग्रीड कसे लावायचे, क्रिटिकल हिलिंग असतात, खूप वर्षाचे ब्लॉकेजेस, मग तुम्ही ग्रीड लावून त्याचे रिझल्ट जीवनामध्ये पटकन कसे मॅनिफेस्ट करू शकतात. तर क्रिस्टल हिलिंग हे खूप सुंदर सब्जेक्ट आहे, तोही शिकवला जातो. इमोशनल फ्रीडम टेक्निक हे तर आता खूप पॉप्युलर आहे आजकाल इंडियामध्ये. तर हे तुम्हाला तुमचं सेशन तर घेतलंच जातं, पण तुम्हाला ना जसं असं आपल्या मेरिडाईन पॉइंट्स असतात ना, टॅपिंग पॉइंट्स विथ ॲफर्मेशन करायचं असतं. तुम्ही सर्च करा EFT हवं तर इंटरनेटवर. मग ते तुम्हाला काय शिकवलं जातं, तुम्ही दुसऱ्यांचं कसं घ्यायचं, दुसऱ्यांचे सेशन कसे घ्यायचे, स्क्रिप्ट कशा बनवायच्या. इवन एखाद्याला आवड असेल, मग मेडिटेशन तुम्हाला आवड असेल तर मेडिटेशनच्या स्क्रिप्ट कशा बनवायच्या, एखाद्याचं मेडिटेशन कसं घ्यायचं. सो अँड सो. तुम्ही स्वतः तर हिलर बनूनच जातात, पण तुम्ही इतरांची हिलिंग खूप प्रभावीपणे करू शकतात. ओके. तर खूप सुंदर आहे. नक्की आवडलं तर करा. मी काही जास्त याच्यासारखं काय बोलतात त्याला, पब्लिसिटी नाही करत, 2-3 तास हे सांगण्यात घालवत नाही, कारण माझ्याकडे क्वालिटी प्रॉडक्ट आहे. ओरडून ओरडून कोण सांगतं ज्याच्या प्रॉडक्ट मध्ये दम नसतं. तर बघा, हा आवडलं तर या, अदरवाईज तुमची मध्ये जीवनामध्ये 360 डिग्री चेंज पाहिजे तर दुसरी गोष्ट, थांबा 1 मिनिट. हा, 1 मिनिट थांबा. कुठे गेलं, 1 मिनिट थांबा. तर बघा, मी तुम्हाला थोडंसं याचं फी स्ट्रक्चर सांगतो. तर लेवल 2 आणि लेवल 3 त्याला बोलतात. त्याच्यामध्ये मी जितकं सांगितलं ते 2 आठवड्यामध्ये कव्हर होऊन जातं. तर सगळ्या सिम्बॉलचं अटेनमेंट करून दिलं जातं. डिस्टन्स हिलिंग, रेकी हिलिंग ग्रीड्स असतात. खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही खूप म्हणजे बघा ना, क्रिस्टलचे असे पिरॅमिड असतात, त्याला ग्रीड कसं लावायचं, छोटे छोटे मोठे मोठे ग्रीड असतात, असे छोटे छोटे ग्रीड असतात, ऍफर्मेशन्स कसे द्यायचे. तर प्रगती खूप सुंदर होते तुमच्या लाईफ मध्ये. एक तर बघा, निर्जीव वस्तू चार्ज करणे, अन्न पाणी क्रिस्टल काही चार्ज करू शकतात. विश बॉक्स, वंडरलँड, संबंध सुधारणे, तुमच्या भावनिक जखमा बरे करणे, रिलेशनशिप हिलिंग आहे. परत तुम्हाला डायकेमी लेवल 3ला डायकेमी सिम्बॉल असतो. सायकिक अटॅक कसं काढणं, टेलिपॅथी आणि सायकिक डेव्हलपमेंट, कर्मा क्लिअरन्स, सतीचं ग्रेड तर सांगितलंच आहे. सो अँड सो. तर तुम्हाला काय काय भेटतं, क्रिस्टल थेरपी त्याच्यातच भेटते जर लेवल 2 लेवल 3ला आले. करुणा रेकी, अंतकरण रेकी, साऊंड हिलिंग, झिब सिम्बॉल्स, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे झिब सिम्बॉल शिकवले जातात. पुस्तकच दिलं जातं ऍक्च्युली, जितके आहेत सगळे झिब सिम्बॉल डीप मध्ये ते तुम्हाला शिकवलं जातं. आणि EFT आहे. ओके.
तर बघा, तर काय काय भेटणार आहे, एवढं सगळं भेटणार आहे. प्लस बघा, लाईफ टाईम ऍक्सेस असतो. एकदा ऍडमिशन घेतलं तुम्ही किती बॅचेस रिपीट करू शकता. तर माझ्याकडे एक एक वर्ष जुने स्टुडंट असतात आणि असं नाहीये काही ते समजत नाही म्हणून येतात, तर काही ना काही नवीन शिकायला भेटतं म्हणून येत असतात. तुम्हाला पीडीएफ नोट्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग रोज भेटतात. सर्टिफिकेट तर आपलं ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही सर्टिफाईड मास्टर हीलर होऊन जातात. ओके, लाईफ टाईम सपोर्ट आहे, गाइडेड मेडिटेशन अफर्मेशनचं भेटत असतं. आणि बिझनेस वगैरे करायचं असेल त्याच्यासाठी मार्गदर्शन पण केलं जातं. तर बरंच काही करू शकतात. ओके, ऍडव्हान्स लेवलवर गेल्यावर. तर ठीक आहे, तर याची फी सांगतो तुम्हाला. तर बघा, कुठे लेवल 2 करायला गेले मार्केटमध्ये 5000 फी आहे, लेवल 3 आहे. लेवल 2 3चीच 15,000 घेतात. EFTचे तर जास्तच घेतात, मी तरी कमी लिहिली आहे. 15-20 हजार त्याचं शिकवण्याचे चार्जेस आहे. तरी मी रफली लिहिलं आहे. क्रिस्टल थेरपीचे पण 5-10 हजार कुठे घेतात, बरेच खर्च होतं. पण आपल्या कोर्सची फी फक्त 6,000 रुपये आहे. 6,000 रुपीज मध्ये सगळं भेटतं. ओके, नाही तर कोणी फोन करता सर 26 ऐका, नाही, 6,000च फी आहे. दुसरं, संडे पर्यंत जर फी भरली तर ती फी फक्त 5,000 आहे. संडे नंतर ऍडमिशन घेतलं तर फी तुमची 6,000 रुपये होऊन जाईल. दुसरं बघा, ग्रुपला बरेचसे लोक असतात आणि मला दरवेळेस माझ्याकडे फक्त 20 स्टुडंटच लिमिटेशन आहे. कारण तिथे शक्तिपात 1 बाय 1 द्यायला लागतो, ग्रुपने द्यायला लागत नाही, तर एक एक करून द्यायला लागतं. तर माझ्यासाठी 20 पेक्षा जास्त स्टुडंट घेणं अशक्य गोष्ट असतं. तर तरी तुम्ही लेवल 1चे मॉर्निंग बॅचचे स्टुडंट आहे, वाटत असेल तर तुम्ही 1,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करू शकता, जागा बुक करण्यासाठी फक्त. अदरवाईज कोणी किती कोर्स केला, मी कधीच 20 पेक्षा जास्त ऍडमिशन देत नाही. जास्तीत जास्त 21-22 होऊन जातात, पण नंतर मलाच टाइम भेटत नाही, मी देणार कसं. ओके, अपॉइंटमेंट. तर वाटत असेल तर तुम्ही पार्शल पेमेंट पण करू शकतात. पण जागा बुक करायची असेल संडेच्या आधी तर करू शकतात बुकिंग, किंवा सगळीच फी भरा, असंही तुम्हाला देणंच आहे. ओके, इफ पॉसिबल असेल तर चालेल. तर संडेच्या आधी भरली तर 5,000 आहे, बाकी तुमची मर्जी. ओके, चला आता आपण शिकवायला घेऊया. ओके, चला पुढचं आता आहे तुमचं मनी इन्फ्लुअन्स. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवायचं आहे. ओके, ओके, आता आपण अन्न चार्जचं बघूया. अन्न चार्ज कसं करायचं, खूप गरजेचं आहे. फूड चार्जिंग, अन्न चार्ज का करायचं, अन्न आणि पाणी चार्ज का करायचं आहे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो अन्न चार्ज करणं का गरज, तसं तुम्हाला काल कळालंच आहे की नाही. घरामध्ये एनर्जी कशी असते, घराचं वातावरण खराब असेल तरीही ते अन्न दूषित होतं की नाही तुमचं, बरोबर की नाही. घराची एनर्जी असेल, काही असेल, तुम्ही इवन स्वयंपाक करताना जी तुमची मनस्थिती असेल, जर तुम्ही रागारागामध्ये स्वयंपाक कराल, घरात कटकट झाली आहे, तरीही तुमच्या ओरातली एनर्जी त्या जेवणामध्ये, स्वयंपाकामध्ये उतरते. ऍग्री की नाही, असं होऊ शकतं की नाही, नक्कीच होऊ शकतं. घरात एखादा व्यक्ती खूप रागात आहे, त्याची एनर्जी सगळ्यापर्यंत जाते की नाही. एकाचा मूड फ्रेश असेल तर सगळं घर आनंदी असतं, तसं ती एनर्जी तुमच्या फूडमध्ये उतरते. तर शक्यतो काय करायचं, आपण अन्न चार्ज करायचं आहे. आता अन्न कसं चार्ज करायचं, सेम पाण्यासारखं आहे, पण एक टेक्निक वेगळी आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्याची आधी नकारात्मकता काढायची, निगेटिव्हिटी काढायची. कशी काढायची बघा, नंतर त्याला हिलिंग द्यायची. ओके, काय करायचं, किंवा तुम्ही बाहेरूनही जेवण मागवतात झोमॅटो स्विगीवरून, तरीही काय करायचं, दोन्ही हात रब करायचे, रेखेची प्रार्थना करायची आणि ते ताट खाली ठेवायचं जेवणाचं, समजा असं असेल, किंवा ते भांड ज्याच्यात तुम्ही स्वयंपाक करतात, कढई वगैरे काही असेल, पातेलं असेल, काय करायचं, हात रब करायचं आणि अफर्मेशन काय द्यायचं बघा, ह्या अन्नामध्ये, ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने अँटी क्लॉकवाईज हात उलटा फिरवायचा. ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता निघून जात आहे. ह्या जेवणामध्ये, अन्नामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व निघून जात आहे. असं तुम्हाला 1 मिनिटापर्यंत तरी करा. त्याच्यानंतर परत हात रब करायचे आणि हिलिंग द्यायची. काय द्यायची, ह्या अन्नाला, सॉरी, अफर्मेशन द्यायचं, हे जेवण ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. सेम पाणी जेव्हा तुम्ही भरतात, हंडा, कळशी, मडका कशामध्येही तुम्हाला करायचं आहे. तर जेंट्स लोकांनीही
असं करायचं आणि अफर्मेशन द्या. हे पाणी पिणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते जसं तुम्हाला वाटेल तसं. तर अन्न आणि पाणी नक्की चार्ज करून तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ओके, आता पैशासाठी सांगायचं आहे ना, अगोदर मला त्याच्यामध्ये काही लिहिलेलं आहे का बघू द्या बरं. ते आपल्या तुमच्या नोट्स मध्ये थोडस मला आयडिया येऊन जाईल बरं. थांबा. हा, 1 मिनिट थांबा. ओके, एक ओके. हा, मनी मंत्र पण द्यायचं ना, ठीक आहे, समजलं मला. ओके. आता तुम्ही बोलणार की सर एवढं सगळं प्रॅक्टिस सांगितले, वेळ कसा काढायचा? तर बघा, 1 2 3 प्रोसेस आहे, 7 चक्र मेडिटेशन आहे. काय करायचं आहे तुम्हाला स्वतःची, मी परत सांगतो, कोणीही तुम्हाला मदत करायला येणार नाही जीवनामध्ये. तुमची मदत तुम्हालाच करायची. त्याच्यासाठी काय करायचं, एक नेहमी लक्षात घ्या, बाकीचे स्टुडंट पण ह्या एका फॉर्म्युल्यामुळे ना त्यांना टाइम भेटून जातो. आता तुम्ही बोलणार सर एवढा टाइम कुठे आहे, सकाळी मुलांचे डबे असतात, किंवा जेंट्स कोणतरी कामाला जायचं, तर लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे. बघा, एका महिन्यात किती दिवस असतात? 31 दिवस असतात. जर मी दर महिन्याला तुमचा 1 दिवस वाढवून दिला, तर तुमचं महिना 32 दिवसांचा केला तर कसं वाटेल? काय करायचं बघा, तुम्ही रोज कितीलाही उठतात, तुमची मदत तुम्हालाच करायची, लक्षात घ्या. रोज आता कितीला उठत असाल, 6 वाजता सकाळी, 7 वाजता, 5 वाजता, किती वाजता? तुम्हाला तुमच्यासाठी रोज 1 तास आधी उठायचं आहे. ओके, रोज 1 तास आधी उठलं आणि घरच्यांना सांगायचं तो 1 तास माझा आहे, कोणी डिस्टर्ब करायचं नाही हं. कारण असे ते झोपलेलेच असतात. रोजचा 1 तास, दिवसाला किती तास असतात? 24 तास. असा रोजचा 1 तास पकडून झाले की नाही 32 तास महिन्याचे. एक दिवस भेटलं की नाही एक्स्ट्रा, तर काही करत 1 तासात, मी नाही बोलत रेकीच करा, मी तर बोलेल तुम्ही जॉगिंगला जा, जिमला जा, काहीतरी वेगळं करा, पण 1 तास नक्की तुमच्यासाठी काढा. आणि ती वेळ पण खूप छान असते सकाळची. ओके, ते तुम्हाला करायचं आहे. ओके. दुसरं, आता पैशासाठी मी तुम्हाला काही सांगतो रिच्युअल्स. ओके, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पाकिट क्लीन ठेवायचं. हं? ते आता तुम्हाला माहिती आहे, एव्हरीथिंग इज एनर्जी. आता लेडीज लोकांच्या पर्समध्ये पैसे सोडून सगळं असतं, सगळ्यांना माहिती आहे. ओके, मला पण मोठी बहीण आहे, मला माहिती आहे. परत बघितलं की त्यात वेगळंच काही भेटतं, पण पैसे काही नीट भेटत नाही. तर पैशासाठी एक वेगळी परस करा. जेंट्स लोकांनी सुद्धा भले 100 रुपयाचं पाकिट घ्या, पण पैशासाठी वेगळं. आणि नोटा अशा गोळा करून नाही ठेवायच्या चुरगळून, अशा प्लेनच ठेवायच्या. त्याला रिस्पेक्ट द्या. मनी इज खूप मोठी एनर्जी आहे. ओके, ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी एक काळजी घ्यायची आहे. दुसरं, मनी मंत्र. मी तुम्हाला पैशासाठी एक मंत्र देतो. ओके, काय मंत्र आहे? पैसे छान येतील हं तुमच्याकडे. काय करायचं आहे, आयुष्यभर करा, खूप छान काम करतं. मला हे करता करता 10 एक वर्ष झाली. काय करायचं, कधीही कुणालाही पैसे द्याल. आता मी तुम्हाला अफर्मेशन शिकवलं आहे, सबकॉन्शियस माइंड शिकवलं आहे, कसं काम करेल बघा. याच्या पुढे कधीही तुम्ही दुकानात जाल, समजा तुम्ही दुकानात गेले, 100 रुपयाची साखरपत्ती घेतली फॉर अन एक्झाम्पल. आता तुम्ही बस 100 रुपये देताना येऊन जातात, तसं नाही करायचं. याच्या पुढे प्रत्येक ट्रान्झॅक्शन कसं करायचं बघा, एखाद्याचं 100 रुपये बिल झालं असेल, असे 100 रुपये द्यायचे आणि काय बोलायचं, मनातल्या मनात बोलायचं, त्याला नाही बोलायचं. आता हे 100 रुपये देऊन ह्या व्यक्तीच्या आणि याच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, ऐश्वर येत आहे. आणि हे 100 रुपये माझ्या जीवनात 1000 रुपये, 10,000 बनून रिटर्न येत आहे, किंवा मल्टिपल होऊन रिटर्न येत आहे. पेट्रोल टाकायला गेले, पेट्रोल पंपवर परत 500चं पेट्रोल झालं, हे 500 रुपये इथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यात परमसुख, समाधान, ऐश्वर्य देत आहे. काही ब्लेसिंग द्या, आणि पण बोलताना बोला, हे 500 रुपये येताना माझ्या जीवनात 5,000, 50,000 किंवा मल्टिप्लाय होऊन परत येत आहे. नेहमी असं करायचं आहे. बघा, कधी कधी आपण एखादा शब्द बोलतो आणि खरा होऊन जातो, मग आपण बोलतो की नाही, एखादं वाईट झालं, किती काळ्या जिभेचं आहे, काळ्या जिभेची आहे, वगैरे वगैरे. तर तसं कधी ना कधी काय होईल, कधी ना कधी तो सबकॉन्शियस माइंड शब्द पकडून घेईल आणि नक्की काम करेल. नेहमी द्यायचं आहे. इव्हन
तुम्ही फोन पे करणार, कुणाला जीपे करणार, मलाही जर करायचं असेल पेमेंट तरी शेवटी पैसे जेव्हा तुम्ही टाकतात ना, पासवर्ड टाकायच्या आधी ते पैसे बघायचे, 100 काही तुम्ही टाईप केलाय, 200, 5,000, 4,000 आणि बोलायचं हे 5,000 रुपये ह्या व्यक्तीच्या अकाउंटवर जाऊन याला परम सुख समाधान ऐश्वर्य देत आहे, येताना हे पैसे माझ्या बँक अकाउंट मध्ये मल्टिपल होऊन परत येत आहेत. नक्की करा. सगळ्यांचं एवढ्या लोकांसाठी काम करतो आणि युनिव्हर्सल आहे, एवढ्या संगती करतो तर तुमच्यासाठीही ते नक्की काम करेल. बाकी करणं तुमच्यावर आहे, माझ्यावर. ओके. दुसरं ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. ओके. त्याच्याबद्दल मी डोनेशन खूप महत्वाचे आहे, त्याच्याबद्दल मी नंतर सांगतो. आता बघा, दुसरं आहे, तुम्हाला मनी पिरामिड बनवायचं शिकवू का? जरी स्क्रीनवर दिसत नसेल, काय करायचं ना, पैशाची नोट आहे, पैशाची नोट, पैसे आकर्षित करायचं. आता ही ना एक, हे बघा, हे काय आहे माहिती का? एक नोट आहे, 500 रुपयाची नोट आहे ऍक्च्युली. त्याचं मी पिरामिड बनवलं आहे, कारण पिरामिड याला खूप महत्व आहे जॉमेट्रिकली ह्या पृथ्वीवर. गाजाचे पिरामिड बघा, कुठलं पिरामिड असेल, श्रीयंत्र असेल, पिरामिड शेप महत्वाचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कसं पैशाचं पिरामिड बनवायचं आहे. ओके. काय करायचं, एखादी कडक नोट घ्यायची, नाही तर मग त्याचं बनत नाही. ओके. कडक नोट घ्यायची, त्याचं बनवून आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा ऑफिसमध्ये गल्ला कुठेही ठेवा. बाकी तुमचा बिलीफ असणं गरजेचं आहे. ओके. ती नोट नेहमी तुमच्या पर्समध्ये अशी ठेवायची आहे. आता कसं बनवायचं माहितीये का? मी तुम्हाला डेमो देतो. ओके. आता समजा ही नोट आहे, कोणी घेऊन या बरं. नोट आहे का तुमच्याकडे एखादी? बघा बरं, कडक नोट कोणाकडे असेल तर थोडस आपण करून बघू ना, प्रॅक्टिस. आणली कोणी तर करून बघूया. खूप छान काम करत ते. मनीरेकीचे सब्जेक्ट आहे, मी तुम्हाला फ्री मध्ये शिकवत आहे ते. ऑनलाईन नाही, तुमच्याच नोटीने तुम्हाला बनवून तुमच्या पाकिटात ठेवायचं. आता ही नोट पण ऑनलाईन घेता का? मेहनत करो. ते 50ची चालेल, जुनी बंद पडलेली चालेल, नोट पाहिजे. ओके. पण कडक, नाही तर ते पिरामिड होत नाही. चला, शिल्पा मॅमने आणलेली आहे. ओके. तर मी शिल्पा मॅमला दाखवतो, तर तुम्ही करून बघा. ओके, चालेल. शिल्पा मॅम, काय करा ना, नाही अनम्यूट करायची तर करून घ्या हवं तर. काय करा, आता त्याचे 2 घडी करा. हे बघा, असं मधोमध आहे ना, असे 2 घडी करा. हे बघा, आपण लाईन मारतो ना, अशी 2 पार्ट, अशी लाईन करा बरं. हा, हा, अशी 2 पार्ट करा बरं, स्ट्रेट मारा. ओके. आता विमान बनवतो ना, तर तिथे नंबर आहे ना, 200 लिहिलाय बघा, 200 फ्रंट साईडने. इथे 200 लिहिलं असेल बघा. असं करा, आता खोला ती नोट, खोला. आणि विमान बनवतो ना, विमान आपण लहानपणी असं फोल्ड करा त्याला, असं फोल्ड, असं नाही का, विमान बनवतो आपण. हा, मधल्या बाजूने ना विमान बनवायचं, तसं रॉकेट नाही का बनवायचं. हे बघा. अच्छा. करा बरं, बाकीच्यांनी पण प्रॅक्टिस. ओके. हा, झालं. आता काय करा, अशी अर्धी बाजू आहे ना, असं थोडं थोडं ना वरती, हे बघा, असं फोल्ड करायचं एक मधल्या बाजूने. असं करत करत पिरामिड एक, हे बघा, छोटा फोल्ड करायचा, परत त्याच्यावर अजून दुसरा फोल्ड करायचा, असं करत करत वरती पर्यंत या. असे 3 एक फोल्ड, तिसरा छोटा फोल्ड पिरामिडच्या त्या विमानाच्या वरती येऊ द्या. ओके. असं बघा. 4 मग होतील सर, मोठ्या करू का फोल्ड? हा, झालं बघा. 4 फोल्ड, 3 फोल्ड झाले, अजून एक हा, करा होते. ना 3 फोल्ड. शेवटचा एक थोडासा त्या विमानाच्या वरती येऊ द्या, मध्यभागी, म्हणजे पिरामिडचा छोटा शेप राहील असा. असं असं. चौथी फोल्ड आली तिथे. हा, चालेल. आता असा शेप आला का बघा बरं. हा, आता काय करा, ते कॉर्नरनी ना, ते 2 कॉर्नर आहे ना, त्याला मुडपा. ते बघा, ते 2 आहे ना, असे मुडपून घ्या, म्हणजे ते लॉक होऊन जातील ना. हा, मुडपा ते. हा, म्हणजे त्याचं ते लॉक होऊन जाते. करा बरं. हा, झालं झालं का? करा दोघे बाजूने. ओके, झालंय तुमचं पिरामिड. पर्समध्ये ठेवून द्यायचं. ओके. श्रद्धा पाहिजे, आलं लक्षात? आणि अट्रॅक्ट करते. ओके. ह्या पद्धतीने करायची. ओके. जर काहींना नाही समजलं, व्हिडिओ परत बघून घ्या. थँक्यू. तर ते ठेवून द्या पर्समध्ये, कुठेही ठेवून द्या, काही प्रॉब्लेम नाही. ह्या पद्धतीने ते होऊन जातं आणि छान पैसे आकर्षित करतं. ओके. दुसरी गोष्ट, पैशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? बघा,
सर्वात पहिली गोष्ट आहे की पैसे. आता तुम्ही इथे सगळेजण आस्तिक आहेत की नाही, पुन्हा कुठल्या धर्माचे असतील ना, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, इसाई, वॉट एव्हर इट इज. रेकॉर्डिंग बघा, मला कसं मी सगळं परत सांगू, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझ्याकडे पण वेळेचं हे प्रॉब्लेम आहे. तर बघा, सगळ्यांचे धर्म आहे, सगळ्यांचा धर्मग्रंथ आहे. तुमच्यापैकी कुणाच्या धर्मग्रंथामध्ये किंवा रिलिजन मध्ये डोनेशन हा शब्द आला नाही असं कुणाचं आहे का धर्म? सांगा बरं. दान, डोनेशन कोणी आहे? नाही आहे ना? तर काय करायचं आहे? दान करा, डोनेशन करा. असं म्हणतात ऍटलिस्ट 10% तरी केलं पाहिजे, पण नाही होत आपल्याला शक्य. ओके, ऍटलिस्ट 5% तरी करा. अरे नाही, पैशाचं ज्ञानाचं करा, पण डोनेशन करा. बघा, जगातील सगळ्यात मल्टी मिलियनर बिलियनर लोक असतात, करोडोने दान करतात, त्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे. कधी बघितलंय साई शिर्डीला कोणी निनावे कळस चढून गेलं, इतके पैसे दान केले. बालाजीला कोणी आलं, न सांगता एवढे पैसे दान केले, बिकॉज दे नो द फॉर्म्युला. ओके, तर मी स्वतः यस तुम्हाला असं तुम्हाला सांगतो, मी करत नाही अशातली गोष्ट नाही. ओके, तर दुसरी गोष्ट, तर दान डोनेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अजून एक मी तुम्हाला त्याच्यासाठीच सांगत आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा, नाही तर तुम्हाला वाटेल सर फक्त स्वतःच हवेत बोलत असतात, सांगणाऱ्याला काय लागतं, करणाऱ्या करून दाखवावं लागतं. तर बघा, माझ्या जीवनात जेव्हापासून मी या गोष्टी करायला लागल्या ना, पैसा खूप पटीने वाढायला लागला. ओके, तर बघा, माझं पण असं छोटस आहे, एनजीओ सारखं आमच्याकडे काम करतात. तर बघा, असं आम्ही पण खेड्यापाड्यात जातो, चॅरिटी वगैरे करत असतो. तर बघा, हे छोटे छोटे मुलं आहे, डोनेशन केलं तर तुमच्याकडे पैसे येणार, अदरवाईज असं तुम्हाला नाही येणार. तर मी सुद्धा किती कमवत असेल ना, घरच्यांच्या शिव्या खायला लागतात, पण प्रोग्रेस साठी करायला लागतं. आता समजा महिन्याला समजा झाला 3-1 लाख रुपये प्रॉफिट, आणि 30,000 कोणाला द्यायचे, घरच्यांच्या खूप जीवावर येते. ते चोरून चोरून करायला लागतं, पण ते काम मला भेटूनच जातं, मल्टिप्लाय होऊन येतात. ओके, तर ह्या हिशोबाने तुम्हाला डोनेशन नक्की करा. ओके, दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, कुत्र्यांना सर मी डॉग ना खायला स्ट्रीटला 12-15 त्यांना रोज देतो. चांगली गोष्ट आहे, त्यांना खायला द्या, काही नाही, व्हेरी नाईस. तर दाखवलीच पाहिजे, रेकीचा प्रिन्सिपल आहे. दुसरं बघा, अजून एक गोष्ट, मी तुम्हाला काय सांगितलं, रेकी लेवल 1चा क्लास फ्रीच आहे. ओके, क्लास फ्रीच आहे, त्याची कुठलीही फी नाही आहे. तर त्याच्यासाठीच पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय, तुम्ही माझ्याकडून काय घेतलं आहे? शक्तिपात घेतला आहे. ओके, तर कसं असतं, गुरु शिष्य परंपरेचे काही नियम आहे, एव्हरीथिंग इज लॉ. तर तुम्हाला कितीही वाटेल तुमच्या मर्जीप्रमाणे तितकं तुम्ही पे करू शकतात ऍज अ गुरुदक्षिणा. आता गुरुदक्षिणा का द्यायची असते? अगेन, ज्यालाही दक्षिणा नाही द्यायची, बिंदास द्यायची नाही, क्लास फ्रीच आहे, आणि क्लास याच्या पुढे फ्रीच असेल. ओके, काही जबरदस्ती नाही. ज्यांना, जेही ओल्ड लोक आहेत, फोन पे जीपे कळत नाही, अजिबात डोनेशन करायचं नाही, आपला क्लास फ्रीच आहे. पण जर तुम्ही केलं तर काय होईल, मी सुद्धा स्वतः विपश्यनाला जायचो, तिथे सगळं फ्री असतं, खायला प्यायला 10 दिवस. जाताना बोलतात डोनेशन तुम्हाला द्यायचं तर द्या, जेणेकरून याचा पैसा इतरांना सर्व्हिस देताना उपयोग होईल. आधी माझ्याकडे खूप पैसा होता, फॉरेनहून आलो होतो, लाखो बरेच पैसे होते, पण मी कधी द्यायचो नाही. की बोलायचं यांना तर सगळं आहे, राहायला एकेकाला एक रूम देतात, खायला तर इतकं भारी 10-10 दिवस, नाही द्यायचो. पण कधी मला त्याचा एवढा फायदा झाला नाही. मग मी परत गेलो, बोललो आता प्रयोग करून बघूया, आणि मनापासून डोनेशन दिलं. त्याच्यानंतर माझ्या जीवनात खूप चेंजेस आले. तर हे पण एक संस्कार आहे. ओके, तर डोनेशन अगदी तुम्हाला हवं तर द्यायचं, अदरवाईज नाही दिलं तरी पण तुमची मर्जी आहे, कारण क्लास फ्रीच आहे. नाही तर बोलणार सरांनी गुगली टाकली आणि शेवटी पैसे घेतले. तर इट्स ऑल अप टू यू, आणि शेवटी तुमचे पैसे मी त्या चॅरिटीलाच वापरतो, कुणाचं भलंच होणार आहे. ओके, तर मला तर तसं याचं थोड्या पैशाने मला काही होणार नाही. तर बघा, एनर्जी एक्सचेंज खूप महत्वाचं आहे. ओके, संपूर्ण विश्वात काही मोफत मिळत नाही, जर फ्री दिलं तर त्याची किंमत कमी होऊन जाते. ओके, विद्या ही दैवी आहे, तर व्यवहार नाही आहे. तर मग कुठे ना कुठे आपल्याच मनाला असतं, तर एनर्जी एक्सचेंज होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्या बदल्यात काही ना काही घेतलेलं. ओके, तर मोफत म्हणजे दुर्लक्ष, टेकन फॉर ग्रांटेड होतं. जर तुम्ही दिलंच गुरुदक्षिणा, तर गुरुसेवेचं सशक्तीकरण होतं, एम्पॉवरिंग द टीचर.
ओके. तर गुरु देखील कुटुंब, जबाबदार आणि स्वतःचे जीवन जगत असतं. तर मलाही तुम्हाला फेसबुकला ऍड लावायला पैसे लावायला लागतात, काही फ्री तर तुम्हाला काही मला काही इन्व्हेस्टमेंट करायला लागतं. ओके. तर विद्या ही नेहमी दान म्हणून दिली जाते, पण ती मोल श्रद्धा आणि ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेच पूर्ण केली जाते. तर अगदी ऑप्शनल आहे, द्यायचे तर द्या, पण देताना एक लक्षात घ्या. अजून एक सांगतो तुम्हाला सबकॉन्शियस माइंडचा नियम. तुम्ही कधीही कुणाला द्या, जसं किती तुम्ही कुणाला किती टिप देतात हॉटेलला गेल्यावर. समजा कुणाला तुम्ही 11च रुपये टिप दिली, तर मग सबकॉन्शियस माइंडला कळतं की ही व्यक्तीचं तेवढंच एनर्जी रेंज आहे, पैशाची रेंज तेवढीच आहे. तुम्ही कुणाला किती हेल्प करतात, किती डोनेशन करतात, त्याच्यावर तुमचं सबकॉन्शियस माइंड खरंच ठरवत असतं की तुमची पैशाची एनर्जी व्हायब्रेशन्स केवढे आहे. तर बघा, अगदी 11 रुपये मला लोक देतात, पण मला खरंच देत नका जाऊ. ओके. कारण काय, मग तुमची एनर्जी थोडी खराब होते. पण डोनेशन देताना किती द्या, असं नाही म्हणत मी 5-10 हजार द्या. असं तुम्हाला एंजल नंबर शिकवायचे आहे फावलेट. ओके, थांबा. एंजल नंबर राहिला आहे, नंतर ते डोनेशन वगैरे. एंजल नंबर नाही तर तुमचं राहून जाईल. तर बघा, एंजल नंबर राहिले त्या, नाहीतर विसरून गेलो होतो. ओके. पैशाचे नंबर सांगायचे आहेत. हे घ्या, हातावर लिहायचे तर लॉग इन लेफ्ट लेफ्ट हँडवर. बघा, नंबर लिहून घ्या. ह्याचा काही तुम्हाला पीडीएफ मध्ये नाही येणार आहे, नंबर लिहून घ्या. सगळं काय काय देऊ. तर अचानक पैसे मिळवण्यासाठी 808-520. मनी रिलेटेड ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी 741-909-990. एखादा बिझनेस करत असाल, 1144-5511 कोऱ्या कागदावर लिहून तुमच्या गल्ल्याच्या लॉकर मध्ये ठेवा. तरीही एवढं लिहून घ्या, मी तुम्हाला कसे वापरायचे पुढच्या पीडीएफ मध्ये सांगतो. ओके. 808-520-741-909. हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या ना. हे बघा, काय करायचं आहे बघा, मनी एंजल्स नंबर कसे वापरायचे ते तुमच्या हातावर लिहायचे आहेत. म्हणजे शक्यतो हाच करा तुम्ही. 808-520-741 रिसेप्टिव्ह असते, स्वीकारण्याची बाजू डाव्या रिस्टवर लिहायचं आहे. ओके. आणि किंवा तुम्ही काय करू शकता, त्याचा मंत्रासारखा जपही करू शकतात की 520-7-808-520-741-808. तेही केलं तर चालतं, पण फक्त लिहून घ्या. ओके. ते तुमचे मनी ब्लॉकेजेस, 741 आहे ना, हा नंबर मनी ब्लॉकेजेस कमी करतो, आणि 808-520 नंबर पैसे मिळवून देतो. ओके. तर तुम्ही हेच करा. मेन काय आहे, मी पण तुमच्या समोर हातावर लिहून घेतो. ओके. बघा कसं लिहायचं आहे. तुम्ही एका खाली एक लिहा, कॉमा नका देऊ. आता समजा 808 आहे. 1 मिनिट, नाही चालत आहे. 808 लिहायचा. आता ह्या पेनने तुम्हाला दिसणार नाही, रेड पेन आहे. ब्लू पेनने लिहिलं तरी चालेल. 808-520-741 असं एका खाली एक लिहा. आणि रिझल्ट बघा येतात दुसऱ्यांना, तुम्हीही करून बघायचं आहे. ओके. हे लिहायचं. आणि मग त्याच्यामुळे सांगतो, जितकं तुम्ही देणार तेवढंच युनिव्हर्सला कळतं. हे सगळे मॅजिक नंबर असतात. तर डोनेशनही जर तुम्हाला द्यायचं असेल तर कसं द्यायचं माहिती आहे का? जसं देताना अ, असं 444, 400, 444, 555. आणि अगदी मला किती 500 पासून 5,000 रुपयापर्यंत डोनेशन येतात, कारण त्यांना माहिती आहे ते पैसे चॅरिटीतच जातात. तर ते द्या, म्हणजे तुमचं एक, तुमच्या मनाला काही वाटणार नाही की एनर्जी एक्सचेंज नाही झालं. अदरवाईज नाही दिले तरी काहीच कंपल्शन नाही आहे. क्लास फ्रीच आहे, फ्रीच राहील. ओके. टेन्शन नका घेऊ तुम्ही, त्याची काही जबरदस्ती नाही आहे. ओके. दुसरं, आता 1 मिनिट. दुसरं, आता इथपर्यंत मी बरंच काही शिकून झालं आहे. ऑलमोस्ट क्लासचं सिलेबस संपलेला आहे. आता मला सांगा, ओके, कुणाला 5 दिवसात कसं वाटलं, काय वाटलं, थोडेसे मला रिव्ह्यू सांगा. किंवा तुम्हाला काही पुढच्या कोर्स बद्दल डाऊट असतील, सर्व विचारून घ्या. आज लास्ट डे आहे, मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देईल. क्लास ऑफिशियली संपलेला आहे. ओके. आता काही क्वेश्चन आन्सर असतील विचारून घ्या, पुढच्या क्लास बद्दल पण काही डाऊट असतील विचारून घ्या. ओके. तर बघा, एक गोष्ट अगोदर मी सांगतो तुम्हाला. हे बघा, जीवनामध्ये तुम्हाला 360 डिग्री चेंज पाहिजे. नात्यांचं असेल, पैशांचं असेल,
आरोग्याचं असेल, नक्की पुढच्या लेवल करा. कारण खूप सुंदर म्हणजे माझ्या जीवनात मी तुम्हाला सांगतो सगळे प्रॉब्लेम होते. म्हणजे घरात तर नात्यांचे एवढे होते, मी डोकं भिंतीला आपट, हात तर इथे अजून मारते. पैशासंबंधित सगळीकडूनच लाईफ स्टक झाली होती. रिलेशन असतील, पैसा असेल, व्हॉटएव्हर. पण अगेन सांगतो, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकत नाही. तर खरंच एवढ्या वर्षामध्ये एवढे स्टुडंट झाले आहेत ना, कुणाला असं काही साईड इफेक्ट तर नाही, फायदाच झालाय आणि क्रिटिकलच्या क्रिटिकल केसेस सॉल्व्ह झाल्या. तर जीवनामध्ये खरंच पुढे जायचं असेल, नक्की स्वतःला एक चान्स देऊन बघा. हे 5,000 रुपये कदाचित तुमच्यासाठी 5 लाखापर्यंत बेनिफिट देऊन जातील. ओके. तर जीवनामध्ये काही पाहिजे असेल नक्की कोर्सला या. ओके. बाकी माझी काही जबरदस्ती नाहीये. मी असं काही पब्लिसिटी करत नाही, कारण मला येऊनच जातात ग्रुपला 400-500 लोक असतात. 20 ऍडमिशन माझ्यासाठी काहीच नाही. तर अगदी तुमची मर्जी, कारण क्वालिटी प्रॉडक्ट असतो, शिकायला चांगलं चांगलं असतं, म्हणून मी काही करत नाही. बाकी तुमची मर्जी. आता काही तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर असतील विचारून घ्या. हा बोला शिल्पा मॅम. हॅलो सर. बोला बोला. या 5 दिवसात खूपच छान वाटलं. आणि डे वन पासून मी तुम्ही जे सांगितलं होतं एफर्मेशन सकाळी उठल्यावर, आणि ती जी एक पीडीएफ एक पाठवलाय तुम्ही, सकाळी उठल्यावर म्हणायचं, संध्याकाळी उठल्यावर म्हणायचं. मी खरंच खूप डिप्रेस होते. खरंच डिप्रेस होते. मला भरपूर प्रॉब्लेम आहे. आता ते काही सांगत नाही बसत मी. पण खूप छान वाटलं आणि अशी पॉझिटिव्हिटी खूप आली आहे माझ्या लाईफमध्ये. तब्येतीचे पण खूप प्रॉब्लेम होते. कारण टेन्शन भरपूर असल्यामुळे स्ट्रेस भरपूर आहे. त्याच्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतोच होतो. ते तर आता आहेच. चला. आणि जबाबदाऱ्या भरपूर आहे, सगळं भरपूर आहे. त्याच्यामुळे तब्येतीवर फार विचित्र परिणाम झाला होता. पण मला या 4-5 दिवसात इतकं रिलॅक्स वाटत आहे, भयंकर रिलॅक्स वाटत आहे. मी सकाळी उठल्यावर पण ते म्हणते सगळं, रात्री झोपताना पण म्हणते सगळं, आणि जेवढं मला करता येईल तेवढं मी करते. आणि खरंच छान वाटलं मला 5 दिवसात. पुढचा चला, कोर्स करेल की नाही सध्या नाही करणार मी, नंतर तुम्हाला करते मी कॉल जेव्हा करायचं असेल तेव्हा. काही प्रॉब्लेम पण खूप नाही. खूप छान वाटलं सर. थँक्यू व्हेरी मच. चला, आणि मी तुम्ही खरंच खूप छान शिकवलं. थँक्यू. तुम्ही पण तुमच्यावर मेहनत घेतली, त्याचं काहीतरी फळ झालं. थँक्यू. आणि बघा ज्यांनाही कोर्सच्या पैशाबद्दल काही असेल, आता ऍक्च्युली मंथ एंडच येत आहे, तर क्लास तर आपला 8 मे संपून जाईल. तो शनिवार रविवार सुट्टी असते. तर तुम्ही अगदी हळूहळू पेमेंट करू शकतात. अगदी सॅलरी झाल्यावर तरी 2 आठवड्याची वेळ असतं, शिकत शिकत करू शकतात. पण घ्यायचं असेल ऍडमिशन तर थोडेसे पैसे भरून बुकिंग करून टाका, नाहीतर मग संध्याकाळच्या बॅचचे स्टुडंट आले मग द्यायला मग थोडंसं हे होऊन जातं. ओके. आलं लक्षात. अजून एक तुमचे रिव्ह्यू घेतो. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा. सांगतो मी तुम्हाला. जस्ट 1 मिनिट द्या. आणि काही दक्षिणा वगैरे द्यायची असेल त्याचा नंबर संध्याकाळी मी तुम्हाला देऊन टाकेल. संध्याकाळी मेसेज येईल. द्यायचं तर द्या, अदरवाईज नो प्रॉब्लेम. क्लास फ्रीज आहे. ओके. चला, नेक्स्ट आता कोण आहे? श्यामलता मॅम, बोला. हा सर. सर नमस्ते. हा नमस्ते, बोला. हा, सर खूप छान क्लास झाला. की मनाला खूप खूप छान वाटलं. इतकी एनर्जी आली ना. फक्त आला आम्हाला करण्याबाबतीत होतं, मला आता नाही जमणार सर. 2-3 लग्न आहे आमची. त्याच्यामुळे आम्ही तिकडे बिझी आहे. तर पुढचे तुमचे क्लासेस कधी असतील तेवढं कधी कळवायचं. असतील तर बघा, ग्रुपवर तर असतात, तुम्ही त्या चॅनलवर काही माहिती भेटेल. ओके. हा, आणि दुसरा प्रश्न असा की ज्यावेळेस तुम्ही सांगितलं आपण यांना रेकीत देऊ शकतो, पण एका वेळेस एकालाच द्यायची का 2-3 जणांना देता येते सर? सध्या तुम्ही स्वतःवरच काम करा, कुणाला देऊ नका. अ- ओके. लेवल मध्ये अच्छा. ठीक आहे. 10%च अच्छा, एनर्जी आपल्यावर असते. स्वतःपुरतच वापरा. आपल्यावर. हो. लेवल 2 ला 40% ने तुमची इफिशियन्सी वाढते आणि लेवल 3 ला 100% होते. पण सध्या स्वतःवर करा लेवल 1 ला. ओके. 10%. अच्छा अच्छा अच्छा. किंवा घरातील आणि छोट्या पीडीएफ मुलांना देऊ शकतात. पाळीव प्राण्यांना मुलांना देऊ शकतो ना, नातवांना, प्रॅक्टिस. आपल्या नातवांना. हा, प्रॅक्टिस करून बघा, देऊन टाका हात रब करून. ओके. अच्छा अच्छा. मी तर इतका हॅपी झालो होतो जेव्हा मी कोर्स केला होता. तर मला तेव्हा माझी मुलगी सारखी आजारी पडायची, छोटी होती, 2-1 वर्षाची. पण मी खूप उपयोग करून घेतलाय. आमच्या घरात डॉक्टर म्हणजे नाहीच, आणि काही झालं का ती मुलगी डॉक्टरकडे जात नाही, बोलते पप्पा एनर्जी दे, एनर्जी दे. तर नक्की काम करते. ओके. तर खूप सुंदर आहे. हा, बोला मॅडम. हा, बोला बोला. थँक्यू सर. पहिलं तुम्हाला मी थँक्यू म्हणते. आणि मी स्वतः आता 15 दिवस झाले मेडिटेशन चालू केलेले आहे. 2 स्टुडंट आहेत.
त्यांना खूप म्हणजे एकीला मणक्याचा प्रॉब्लेम होता, एकीला झोपेचा आणि भीती होती. दोघींची पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि मी रेकी कोर्स करणार आहे. फक्त पेमेंटचं थोडं आता इश्यू आहे. मी थोडे थोडे करेल. चालेल अं, काय. हा पण मला करायचंच आहे. आणि सर नेमकं रेकी म्हणजे काय? ऍक्च्युली रेकी म्हणजे काय? म्हणजे रेकी नाव का दिलंय हे मला समजून द्यायचं. मी पहिल्या दिवशीच सांगितलं, रे नाही, म्हणजे मी नव्हते जपनिक ना, मी तो लँग्वेज आहे. हा आज मी सगळं बघेन. हा, कारण एकदा माझं बघून घ्या. युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे, कुठली व्यक्ती नाही, काही नाही, जस्ट एनर्जी. मी सांगितलं सगळं काही ऊर्जेच्या स्वरूपात आहे. तुम्ही ऑक्सिजनने जिवंत नाही राहू शकत, त्याच्याबरोबर एक प्राणशक्ती पाहिजे असते. तशी ती एक हिलिंग प्राणशक्ती असते जे ओके, ती आपल्यामध्ये आली की ऑटोमॅटिक आपली हिलिंग ॲबिलिटी वाढते, उपचार करण्याची पण आणि घेण्याची पण. ओके. ओके. आणि खूप सुंदर शिकवलं तुम्ही. याच्या आधी पण मी दोनदा रेकी म्हणजे कोर्सेस छोटे छोटे पे करूनच आहे. आणि मला हे माहित आहे की आपण पे करूनच गुरूंना ते पे करायचं असतं. अशीच रेकी नसते शिकायची. त्याचे चार्जेस पे करायचे असतात थोडे तरी. हो, होय, त्याच्यात आणि नियमच आहे नक्कीच तसा. छान मला पण शिकवलंय. बोलला ना की सर हो. तुम्ही फ्री कसं देतात, तसा नियमच आहे रेकीमध्ये. डॉक्टर ओसूनी बनवलाय की म्हणूनच मी काल रेकी पण तुम्हाला नंतर. विचारलं ना चार्जेस काय आहेत म्हणून. हो, बरोबर. ते अगदी ऑप्शनल आहे. ओके. कारण ओके, कशासाठी ओके. माहितीये का, काही लोकांना नाही जमत ऑनलाईन, खूप वयस्कर लोक हे असतात पुढचं जिथे सेशन कसं राहणार आहे? म्हणजे रात्री की दिवसा कसं काय? नाही, सेम टाइम राहील मे बी. शक्यतो 8 ते 9 असतं संध्याकाळची बॅच, पण जास्त लोक असेल तर मॉर्निंग पण असेल, सेम टाइम. ओके. शक्यतो रात्रीच ठेवा, कारण सकाळचं पण हा, माझं आता मी पंचकर्म आणि ते चालू केलंय ना, कपिंग थेरपी वगैरे. चालेल चालेल. ओके हा, ओके. ओके. चला, मेसेज नका करू काही. आता हे पण एक ग्रॅटिट्यूड असतं, म्हणजे चांगलं रिव्ह्यू वगैरे. बस कुणाला, बस 5 दिवस मेहनत घेतली, काही रिव्ह्यूच नाही. अरे काय, अरे बाबा, बस 2-3 लोकच. अजून कुणाला नाही आवडलं, काही एक्सपिरियन्स शेअर नाही करायचा. हम्म. हा, बोला मॅडम, बोला. नमस्ते सर. मी संध्याकाळच्या बॅचला असते, हम्म. पण सकाळची बॅच पण मी थोडं करते, म्हणजे मला रेफर पण होतं. सर, मला लेवल 2 चं करायचं आहे. मी आता तुम्हाला जी लिंक तुम्ही ग्रुपवर टाकली त्या लिंकवर पेड करू शकते ना? करू शकतात. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. 1 मिनिट थांबा. हा, 1 मिनिट थांबा. अं, कुठे गेलं ते? 1 मिनिट आहे. 1 मिनिट थांबा. हम्म. चालेल, तुम्ही ना त्याच्यावर एक नंबर आहे 7972 चा, दुसरा ऍडमिन नंबर आहे, त्याच्यावर पे करा किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. ओके. जर असं हो, हो, चालेल. आणि खूप छान सर तुम्ही शिकवलं, आणि म्हणजे तुमचं शिकवण्याची पद्धत पण एकदम चांगली, आणि एकदम म्हणजे कुणाला काहीच कळणार नाही अशा लोकांना पण तुम्ही जे बोलताय ते समजेल, इतकं छान तुम्ही शिकवलं. थँक्यू सर. धन्यवाद. छोटे धन्यवाद. मुलं समजून समजायला लागतं ना, म्हणून बोललो होतं छोट्या मुलांसारखं बनायचं. सुरुवातीलाच सांगितलं होतं, लवकर ग्रहण होतं. नाही खूप जजमेंट करून बसलं की मग काही एवढं वाटत नाही. हा, विनय मॅडमला. आत्मवंदन सर. नमस्कार. 5 दिवस खूप मजेत गेले. छान शिकवलं आणि सर्व समजून सांगितलं. पुन्हा पुन्हा सांगितलं. समजलं नाही म्हणून आम्हाला पुन्हा पीडीएफ दिल्यात. खूप आभार तुमचे. थँक्यू खूप थँक्यू. खूप आभार, आणि सर्व काही सुंदर पद्धतीनेच शिकवलं. आभारी आहोत खरंच. धन्यवाद. थँक्यू. आणि आमच्या शैलजाताईंची पण मी आभारी आहे. हा, हे शैलेश वेबिनार मला आराखे. सांगून दिलं. हा, हो, त्याने त्या मला मॅडम ते दिलं. माझ्या फर्स्टची सेकंड बॅचच्या स्टुडंट होत्या त्या. ते खूप जुन्या स्टुडंट आहेत त्या. हो, आम्हाला सांगितलं होतं ते क्लास घेतात, त्यांच्या क्लासमध्ये आम्ही आहोत, तर मला त्यांनी आवर्जून ती लिंक पाठवली. चला, थँक्यू. आणि कारण आम्ही माझं पण एक मन की शक्तीचा ग्रुप जॉईन केलेला आहे, आणि आमच्या मॅडम पण असाच तुम्ही जे सांगितलं ते आमच्या मॅडम पण आम्हाला नेहमी सांगतात. आमचा सततचा वर्कशॉप आहे, आणि तो म्हणजे फ्री मध्ये आहे पूर्ण. 5-6 वर्ष आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत दोघी पण. छान आहे ते. चांगली गोष्ट खूप आहे. सुंदर.
थँक्यू. कसं आहे ना बघा, माझ्याकडे आहे ना, मला पब्लिसिटी करायची गरजच पडत नाही. माझ्याकडे सगळे रेफरन्स वाले लोक असतात. हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो. म्हणजे मला पण आधी वाटायचं की जो सेल करतो ना सारखा ओढून, तर त्याच्या प्रॉडक्ट मध्ये खरंच एवढा दम नसतो. तर एवढे रेफरन्स येतात ना, तर मला कळतं हा खरंच काहीतरी मी चांगलं शिकवतो. तर बघा, आवडलं तर करा, नाहीतर बघा मार्केटमध्ये ना जेन्युअन गुरु भेटणं पण खूप कठीण आहे. मी असं नाही म्हणत, मार्केटमध्ये खूप चांगले चांगले पण कोचेस आहे, पण असेही खूप वाईट एक्सपिरियन्स येतात की फसवले जाण्याची शक्यता असते. आलं तर करा, सुट्ट्यांचे दिवस आहे, रेकॉर्डिंग भेटत असते, एखादा दिवस इकडे तिकडे गेले त्याची रेकॉर्डिंग असते आणि बरंच काही शिकायला भेटतं. ओके, तसं लाईफ टाईम ऍक्सेस असतं, एखादा मिस झालं तुम्ही सारखं सारखं बॅच जॉईन करू शकता. ओके, चालेल. चला, मी तर मेसेज कुणाला काय अजून सांगायचं आहे का की मी परत एकदा मेसेज वाचून घेतो. ओके. छान, थँक्यू. अटोनमेंट राहिलं आहे, ज्यांचं अटोनमेंट राहिलं आहे उद्या सकाळी शेवटचं, नंतर मी पैसे घेईल, फ्री देणार नाही. तर उद्या सकाळी 6 वाजता जॉईन करायचं त्या लिंकवर. ओके. शक्तिपाताची रेकॉर्डिंग नसते, ते तुम्हाला लाईव्ह मी अटोनमेंट देत असतो, विथ सिम्बॉल देत असतो. ऐकताना कोणता गुरु तुम्हाला देणार आहे, ऐकून थोडी होतं, नाही. ओके, यायलाच लागेल. PDF नाही भेटलं त्यांना भेटून जाईल. ओके, सर्टिफिकेट संडेला भेटेल. उद्या शक्तिपात मी देणार आहे. ते तर शक्तिपाताची रेकॉर्डिंग नसते. तर पिरामिड कसे बनवायचे हवं तर तुम्ही परत एकदा संध्याकाळी रेकॉर्डिंग बघून घ्या किंवा संध्याकाळच्या बॅचला या, मी सांगेन. ओके. ज्यांना नाही आले मला मेसेज करा, नाव टाका तुमचं आणि सांगा. ओके. ओके सर, युअर टीचिंग इज अमेझिंग. व्हेन आय लिसन टू आय गेट फील व्हेरी थँक्यू सो मच. ओके, चलो ठीक आहे. एनिथिंग एल्स, काही कुणाला क्वेश्चन आन्सर? ठीक आहे. चला, आणि कुणाला काही असं प्रॉब्लेम असतील संध्याकाळी 4 ते 5 मध्ये कॉल करायचा पर्सनल लेवलवर, जे ते सांगता येत नसतील. ओके, चलो ठीक आहे. फिनिश करूया. हो, चला, थँक्यू. शक्तिपाताची वेळ सकाळी 6 वाजता ग्रुपमध्ये मेसेज येत असतं. ओके, चला. चला, थँक्यू सो मच. चला, सर्वांनी मला 5 दिवस ऐकून घेतलं, रादर सहन केलं असेल, सर्वांचे खूप खूप आभार. आपण भविष्यात शक्य असेल तर नक्की पुन्हा भेटूया. ओके, चला, थँक्यू सो मच. धन्यवाद. PDF पाठवून दिलं. ओके, थँक्यू.